नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांबळे सर ज्ञानमहर्षी अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 34 स्कॉलरशिपचा आज झालेला 26 एप्रिल रोजी झालेला 2026 चा मराठी आणि गणिताचा हा पेपर आज आपण समजून घेणार आहोत आणि समजून घेतल्यानंतर याचे आन्सर पण काय आहेत हे सर्व आपल्याला कळणार आहे. आज जो पेपर झालाय तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल की आपल्या प्रश्नाची उत्तरं काय येतात, तर आपण पाहूया त्याची उत्तरं काय येतात. सर्वांनी लक्ष द्या. पेपर आपला हा आहे, माझ्याकडे डी सेट आहे. आपल्याला 4 सेट असतात ABCD, त्याच्यामधला डी सेट आहे. डी सेट त्याच्यामधले जे प्रश्न असतात ते A, B आणि C यामध्ये पण कॉमनच असतात, फक्त खालीवरी प्रश्न असतात. तुम्ही पुन्हा नंतर चेक करून घ्या तुमच्या ह्याच्यातले. तुमचा कोणता सेट आहे हा मला कमेंट मध्ये सांगा. चला बघूया आपण आपले उत्तर काय येतात ते. चला, डी सेट मध्ये पहिल्यांदा कविता दिलेली दिसते. कविता आहे पहिल्यांदा. काय आहे कविता बघूया. काय म्हणते रे, झुकझुक जाई कोकणाची राणी. झुकझुक कोण जाते? कोकणाची राणी. झुकझुक म्हणजे काय? झुकझुक आगीनगाडी असते. आगीनगाडी गाणं माहित आहे का? झुकझुक झुकझुक आगीनगाडी, तशी झुकझुक जाई कोकणाची राणी, डौलान धावते घाट वळणांनी. जे घाट आणि वळण असतात ते. माडा पोकळीच्या रांगा, राई आंब्याची ही दाट, काजू फणसाची झाडे, हिरव्या रंगाचा हा थाट, करवंद जांभळाची चव आहे न्यारी, रातांब्याच्या चवीची वेगळीच खुमारी, हिरवीगार शिवारे नि सागराची निळाई, कोकणचा मेवा खायची भलतीच घाई. तरी अशी कविता दिलेली आहे. छान आहे कविता बघा. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे आंब्याची राई ही दाट आहे, झुकझुक गाडी म्हणजे कोकणची राणी आपली रेल्वे जात आहे. कशी जात आहे? डौलानं धावते आहे आणि घाट वळणाने धावते आहे. माडांची आणि माड पोकळींच्या झाडांच्या रांगा आहेत. काजू आणि फणसाची झाडं हिरवागार त्यांचा हा थाट आहे. अशी कविता दिलेली आहे. पाहूया या कवितेचे उत्तर काय येतात बघूया आता आपण पुढं नेक्स्ट. चला, याच्यावर पहिला प्रश्न दिलाय बघा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, कोकणची राणी कोणाला म्हटले आहे? आता सांगितलं कोकणची राणी कोण आहे? झुकझुक करत जाणारी. कोण आहे रे? कोकणची राणी आहे रेल्वे. बरोबर आहे. झुकझुक करत जाणारी कोण आहे? रेल्वे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते 4. चला पुढचा बघा. पुढीलपैकी विशेष्य याची अयोग्य कसली जोडी रे? अयोग्य, योग्य नसलेली. बरोबर आहे, म्हणजे चुकीची जोडी असलेली पर्याय निवडा. तर बघा, डौलानं घाट वळणे, दाट राई, न्यारी चव, हिरवीगार शिवारी. आता जर आपण पाहिलो तर याचं उत्तर बघा काय येतं. इथं पहा काय म्हणले बघा, डौलानं घाट वळणाने धावते म्हणले त्यानं. पण इथं बघा आता याचा विशेष आणि विशेषण याच्यामध्ये फरक काय येतं. राई हे काय आहे? राई हे काय आहे? हे बघा तसंच राई हे आणि दाट. दाट हे विशेषण आहे. कशी आहे? दाट आहे. राई आंब्याची राई दाट हे विशेषण आहे. तसं चव कशी आहे? चव न्यारी. बरोबर आहे. चव कशी आहे? न्यारी आहे. तसंच शिवारे कशी आहेत? हिरवीगार. आणि मग घाटवळणे कशी आहेत? डौलान आहे का? नाही. डौलानं कोण आहे? तर रेल्वे जाते डौलानं. हे घाटवळणे डौलानं नाहीत. म्हणून उत्तर याचं काय येणार आहे? उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. पहिला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर आहे 1. पुढचं बघा. पुढच्या याचं उत्तर प्रश्न क्रमांक 3. डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलाय? कोणत्या आलाय रे? जांभूळ. कोणता आलाय? जांभूळ. बरोबर आहे. जांभूळ असा त्याचा उल्लेख आहे, लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न क्रमांक 4. काय म्हणले रे? खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास, अनुक्रमे म्हणजे कसे? क्रमाने घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील. उभे म्हणजे असे आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. याच्यामध्ये बघा तुम्ही जर याच्यात शब्द बसवले तर आपल्याला कळणार आहे. आणि याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. बघूया आपण. पर्याय क्रमांक 4च काय येते? व, द, धो आणि न हे जर इथं ठेवले आपण तर आपले अर्थपूर्ण सर्व शब्द बनतात. वदन म्हणजे काय? तोंड. वदन म्हणजे काय? तोंड. दरड म्हणजे काय? आपले दरीमध्ये असते बघा, दरड कोसळले असं म्हणते, ते शब्द आहे. धोपट हा एक शब्द होतो. बरोबर आहे. आणि नजर हा पण एक शब्द होतो. म्हणून उत्तर काय असणार याचं? चौथ्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक आपलं
4 हे उत्तर असणार आहे आपलं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. ओके, चला पुढचं बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. पाचव्याच उत्तर बघा. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. समूहदर्शक म्हणजे काय रे? जे गुच्छ, गठ्ठा, गोळका असा असतो त्याला समूहदर्शक म्हटलं जाते. मग समूहदर्शक शब्द कोणता आहे बघायचे आपल्याला. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा डॅश 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 किनाऱ्याकडे निघाला. जहाजांचा काय असतो? काफिला असतो. विमानांचा काय असतो? ताफा असतो. तसंच मग जहाजांचा काय असेल? काफिला. उत्तर 1 असेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पाचव्याच उत्तर आहे 1. पुढचा 6वा प्रश्न. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडायचे. कोणता शब्द निवडायचे? अलंकारिक शब्द. मग आता बघा, अलंकारिक शब्द ज्यांना पाठ असतील ते उत्तर यांना येतील बघा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यभुवांनी डॅश डॅश औषध शोधले. कसलं औषध रे? उपयोगी, महाग, जुने. तर आता उत्तर हे सगळेच बरोबर वाटते, पण यातला अलंकारिक शब्द कोणता आहे? रामबाण हा आपला अलंकारिक शब्द. उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 6व्याच उत्तर 2 बरोबर येतं. चला 7वा बघूया. प्रश्न क्रमांक 7वा. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडायचंय. अगोदर काळ आपल्याला ओळखायचा आहे आणि पुन्हा त्याच काळातील वाक्य दुसरं कोणतं आहे बघायचे. मग कोणतं वाक्य दिले बघा. सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. फुगवतील हा शब्द आहे. हा शब्द आपला भविष्य काळ आहे. बरोबर आहे, भविष्य काळ आहे. फुगवतील. आता फुगवलेत का अगोदर? नाही. ते काय फुगवतील, भविष्यात फुगवणार आहेत. अजून फुगवले नाहीत त्यांनी. बरोबर आहे, गाल फुगवले नाहीत. मग भविष्य काळाचं वाक्य आहे. मग भविष्य काळामध्ये खालचं वाक्य कोणतं येणार आहे हे बघा आपण आता. कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात. चमकतात म्हणजे सध्या चमकत आहेत ते. बरोबर आहे, म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य आहे. मला खूप समाधान वाटले. वाटले, वाटून गेले मला आता. बरोबर आहे, भूतकाळात वाक्य गेले ते. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. जाऊ, बाहेर जाऊ. गेलोय का बाहेर? अजून नाही. जायचंय आता बाहेर आपल्याला. बाहेर जायचंय आपल्याला. बरोबर आहे, संध्याकाळी बाहेर जाऊ. म्हणून याचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर असेल. हे भविष्यकाळी वाक्य आहे. उत्तर हे असेल बरोबर. चला पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 8वा. खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? विरामचिन्हे किती आहेत? तर लक्ष द्या. किती विरामचिन्हे आहेत रे? आता ह्या पेपरमध्ये थोडंसं दिसत नाही, पण इथं सांगतो मी व्यवस्थित. हे बघा, इथं काकू ओरडल्या. इथं एक कॉमा आहे. काकू ओरडल्या. इथं एक दुहेरी अवतरण चिन्ह आहे. एक थांबा सगळे. इथं फुल स्टॉप आहे. पानं, वाटी, तांब्या. इथं कॉमा आहे. भांडी हे सगळं कोण उचलणार? प्रश्नचिन्ह. आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे. एवढे याच्यामध्ये कॉमे आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला बघायचे की कोणते कोणते उत्तर असतील. बघा आता इथं काय म्हणले त्याने, किती विरामचिन्हे आहेत. तर विरामचिन्हे बघा, हे 1 2 3 4 5 6. प्रश्नचिन्ह 1 7. आणि हे जे दोन असतात दुहेरी अवतरण चिन्ह, हे असे आहेत. हे असे जे दुहेरी अवतरण चिन्ह, तर या दोघाला एकच चिन्ह म्हटलं जातं. या दोघाला एकच चिन्ह. याला काही सेपरेट म्हणता येते का? नाही. आणि म्हणून किती विराम चिन्ह आहेत बघूया. 1 2 3 4 5 6. हे एक 7 आणि हे एक 8. एकूण किती आहेत रे मग? 8 विराम चिन्ह आहेत. ऑप्शन नंबर 4 हेच उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4. 8 विराम चिन्हे आहेत त्यामध्ये. चला पुढचं बघूया आपण. खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. उद्देश. स्वच्छ केलेले फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. स्वच्छ केलेले फरशीचे मोठे चौकोन, याचं उत्तर येतं उद्देश भाग. कोणता आहे? स्वच्छ केलेले फरशीचे मोठे चौकोन. हे काय आहे? याचा उद्देश भाग आहे. आणि बाकीचा भाग काय असतो रे? बाकीचा असतो विधेय भाग असतो. काय असतो? विधेय. उद्देश आणि विधेय असे वाक्याचे भाग असतात. चला पुढचं बघूया आपण. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे. प्रश्न पुढचा. खालील वाक्यातील 10वा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. अधोरेखित शब्द कुठे आहे रे? अधोरेखित शब्द माळा हा शब्द अधोरेखित केलेला दिसतोय. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. बघा, एकच शब्द आहे, त्याचे 2 अर्थ आहेत. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या म्हणजेच काय? माळा आपण म्हणत नाही काय? आपण शब्द म्हणतो ना की आई दीदी माळ्यावर बसली आहे. माळ्यावर म्हणजे कुठं?
छतावर किंवा वरच्या मजल्यावर, असं त्याला माळा म्हटलं जाते. बरोबर आहे. या शब्दाचा अर्थ आहे माळा म्हणजे वरचा भाग, घराचा वरचा भाग किंवा छताचा भाग आपला. आणि या माळाचा अर्थ काय आहे? गळ्यातल्या माळा असतील किंवा आपल्या हे असतील, आपल्या झेंडूच्या माळ फुलं असतील किंवा आपली गुलाबाची फुलांच्या माळा असतील, मण्याच्या माळा असतील, कोणत्याही माळा असू शकतात. ह्या माळा, हा माळा म्हणजे काय? हा माळा म्हणजे छत आपला वरचा. बरं का? उत्तर काय असेल? ह्याला अधोरेखित केलेलं आहे. याला केले का अधोरेखित? नाही. याला अधोरेखित केलेलं नाही. बरोबर आहे. म्हणून उत्तर काय असेल? हा. याचं काय असेल सांगा? माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या, म्हणजे उत्तर काय असेल? 1. घराचा वरचा भाग म्हणजे हा माळा, वरचा मजला एखादी वेळेस. चला पुढचं बघा. प्रश्न 11वा प्रश्न काय? पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? प्रत्यय घटित म्हणजे एखाद्या शब्दाला प्रत्यय लागतो त्याला प्रत्यय घटित म्हणायचं. ज्याला प्रत्यय लागतो त्याला प्रत्यय घटित म्हणायचं. ज्याला एखाद्या शब्दाच्या पाठीमाग जर छोटासा दुसरा शब्द लागत असेल, उदाहरणार्थ समजा जर मी असं म्हणलो काय, कस हा एक शब्द आहे, कस, तर ह्याला जर मी शब्द बनवलो होता काय, कसदार. ओके. दम हा एक शब्द आहे, दम, ह्याला काय जर मी वर पुढे लावलो, दमदार. बरोबर आहे, दमदार. मी जर असा शब्द लावलो दमदार, तर काय होईल रे? हा जो आहे हा काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? याला म्हणायचं प्रत्यय. याला काय म्हणायचं? प्रत्यय असेल. आणि एखाद्या शब्दाच्या समोर जर एखादा शब्द लावत असेल तर त्याला काय म्हटलं जाते? उपसर्ग म्हटलं जाते. आणि मग आपल्याला इथे विचारले प्रत्यय घटित कोणता आहे. बरोबर आहे. प्रत्यय घटित कोणता आहे आपल्याला विचारले. प्रत्यय घटित कोणता शब्द आहे? मग बघा आता याच्यात चित्र आणि कार. चित्रकार, चित्र शब्द आहे त्याच्या पुढे कार लावलाय म्हणजे हा प्रत्यय घटित आहे. नकलाकार हा पण आहे. बरोबर आहे. कला हा एक शब्द आहे, कलाकार हा पण आहे. पण परोपकार हा शब्द नाही, कारण की परोप हा शब्द होऊ शकत नाही. परोपकार हा एक अख्खा शब्द आहे. म्हणून उत्तर याचा इथं पर्याय क्रमांक 2 हे येणार आहे. परोपकार हा एक स्वतः शब्द आहे. बघा, 2 शब्द, एक शब्द असून त्याच्या खाली शेवटला प्रत्यय जोडला जातो. बरोबर आहे. त्या अलीकडल्या पहिल्या शब्दाचा काहीतरी अर्थ निघत असतो. बरं का? चला नेक्स्ट 11वेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 12वा. काय प्रश्न क्रमांक 12वा? खालील शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमाने लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? आता एक लक्षात घ्या, आपल्याला यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ती म्हणजे आपली वर्णमाला. जर वर्णमाला माहित असेल तरच उत्तर आपल्याला येते. बरं का? वर्णमाला जर माहित नसेल तर उत्तर येणार नाही आपल्याला. बघा मग वर्णमालेनुसार आपलं उत्तर काय यायचं. तर काय असतं याच्यात? सर्वात अगोदर काय असते रे? अ आ इ ई. आपण बघितलोय का वर्णमाला? अ आ इ. त्याच्यानुसार आपलं उत्तर जर काढलं आपण, सुरुवातीला अगोदर अ, पुन्हा आ, पुन्हा ई, पुन्हा उ, पुन्हा उ, अ आ इ ई उ उ, इथे ई राहिलं. हा, अ आ इ ई उ उ, पुन्हा नंतर त्याच्यानंतर येतं रू. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय येतं? रू येत असतं. आणि म्हणून उत्तर काय आहे बघा याच्यानंतर. आता आपण बघूया. सुरुवातीला अगोदर 1 मिनिट, मी वर्णमाला जरा अजून दुसरीकडे लिहून देत दाखवतो तुम्हाला कशी आहे ती सेपरेट, जरा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला सर्वच जागा पुरत नाही. तर बघा जरा 1 मिनिट जरा. तर बघा इथं आपण आता लिहिणार आहोत. इकडे लिहितो, सगळ्यांना तुम्हाला दिसतंय पण लक्ष द्या. अ आ इ ई उ उ, त्याच्यानंतर आहे रू. रू हे सर्व स्वर आहेत म्हणून स्वरांचे सगळे असणार तिथं. लू, रू, पुन्हा नंतर ए, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर ओ, पुन्हा आ, पुन्हा औ, नंतर आणि शेवटला आहे आहा. याचा सिक्वेन्स अशा प्रकारचा आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. हे जर माहिती नसेल तर आपल्याला उत्तर येणारच नाही. बघा लक्ष द्या. म्हणून आता आपल्याला काय आहे बघा, काय म्हणते त्यानं, सुरुवातीला शब्दकोशातील क्रमानुसार लावायचे. शब्दकोशात असा क्रम असतो याचा, कारण की वर्णमाला अशी दिलेली आहे आपल्याला. मग आता मला सांगायचं, सर्वात पहिल्यांदा कोणता येईल रे? अ चा शब्द. अ चा शब्द कोणता आहे? अ अ अ. त्याच्यामध्ये अ मध्ये बघा कोण दिले पहिल्यांदा? आ दिले का ओ? ओ तर पार शेवटला आहे. अ चा, आ चा शब्द इथं आहे. हा नंबर 1 नंबरला असेल हा. त्याच्यानंतर अ नंतर कोण आहे दुसरं? अ आ, पुन्हा ई. ईचा कोण आहे? ही 2 नंबरला असेल. त्याच्यानंतर
3 नंबरला कोणता शब्द असेल बघा? अ आ इ ई झालं, नंतर उन्नती हा 3 नंबरला असेल. 4 नंबरला कोणता असेल रे? 4 नंबरला कोणता शब्द असेल? लक्ष द्या बघा. 4 नंबरला आता ए झालं, उ झालं, पुन्हा नंतर रू असेल. आता हा 4 नंबरला असेल. 5 नंबरला कोणता असेल? ए चा असेल. 5 नंबरला हा असेल, 5व्या क्रमांकाला हा असेल. आणि 6व्या नंबरला कोण असेल? हा असेल. ओके, यांचा क्रम समजला. तर असा क्रम समजल्यानंतर उजवीकडून तिसरा म्हणते. उजवीकडून म्हणजे कसा रे? आता हा क्रम लावलो, पहिला शब्द हा लिहिला, दुसरा हा लिहिला, तिसरा हा लिहिला, चौथा हा लिहिला, 5वा हा लिहिला, तर 6वा हा लिहिला, तर शेवटून तिसरा म्हणजे शेवटून तिसरा, शेवटून तिसरा. आता शेवटून पहिला कोण आहे रे? हा पहिला आहे, हा दुसरा आहे, आणि तिसरा कोण असेल रे? शेवटून तिसरा म्हणजे 5च्या पाठीमागचा कोण आहे? हा असेल शेवटून तिसरा. बरोबर आहे, हा शेवटून तिसरा आहे. मग उत्तर काय असेल याचं? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. समजलं? चला नेक्स्ट पुढचं घेऊया. पुढील व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती? तर सेनानायक बापट. बरोबर आहे, बापट यांना सेनानायक हा किताब दिलेला आहे. महात्मा फुले. बरोबर आहे, फुले यांना महात्मा हा किताब दिलेला आहे, म्हणजेच त्यांना एक ती पदवी दिलेली असल्यासारखी आहे. बरोबर आहे. सावरकर, सावरकरला काय पदवी आहे रे? किंवा काय किताब आहे? स्वातंत्र्यवीर. हा बरोबर आहे. तर आचार्य अत्रे, तर हे ह्याचा किताब नाहीये, यांचा हा किताब नाही, यांचं हे नावच असल्यासारखं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4 हे असेल याचं उत्तर. पुढचं बघा. नेक्स्ट पुढचं बघूया. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. कोणता आहे रे क्रियापद? पकडा पकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. काय म्हणते रे? जातील वाया. जातील वाया हे क्रियापद आहे याच्यातलं. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल याचं. पुढचा बघूया. नेक्स्ट, पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? जोड शब्द नसलेला, तर सांज सरंजाम हे जोड शब्द आहे. सांजवात हा जोड शब्द नाही, सांजवात हा एकच शब्द आहे. साज शृंगार हा जोड शब्द आहे. सांज सकाळ हा पण जोड शब्द आहे. हा जोड शब्द नाही. मग आपल्याला जोड शब्द नसलेला पाहिजे, नसलेलाच दिलाय आपण इथं. बरोबर आहे. चला पुढचा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा. विरुद्ध अर्थ असणारी योग्य जोडी. तर याचा मधलं उत्तर काय नाही? कारुण्य आणि ममत्व सारखे समान दिसतात. नियंत्रण आणि संयम यांचा पण विरुद्धार्थ नाही, विरुद्धार्थी नाही ते. विलंब म्हणजे उशीर. बरोबर आहे, विलंब म्हणजे उशीर, आणि घाई म्हणजे लवकर. उत्तर येते हे, पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येते आपलं. बरोबर आहे. चला 16चं उत्तर आहे 3. पुढचं बघा. खालील वाक्यातील नामांची संख्या किती? नामांची संख्या. नाम कोणता आहे रे? शेत हा एक नाव आहे. शेत. होती हा सर्वनाम आहे, सॉरी क्रियापद आहे. सूर्यफुले हा एक नाव आहे. पिवळी धमक विशेषण आहे. टपोरी हे पण विशेषण आहे. टवटवीत हे पण विशेषण आहे. उत्तर येते याचं 2. शेतात 1 आणि 2 दोनच नाम आहेत. शेतात आणि सूर्यफुले 2 आहेत. उत्तर येते याचं 1 हे उत्तर येते याचं. चला पुढचं. एक वचन अनेक वचन याची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. एक वचन अयोग्य म्हणजे काय रे? अयोग्य म्हणजे काय? अयोग्य म्हणजे चुकीची. अयोग्य म्हणजे काय? चुकीची. हे महत्वाचं आहे अगोदर. बऱ्याच जणांना अयोग्याचा अर्थच कळत नाही, त्याच्यामुळे आपण योग्य निवडून बसतो. बघा, अयोग्य जोडी म्हणजे चुकीचे काय बघायचे. मग चुली, एक वचन आणि अनेक वचन. एक चूल अनेक चुली असतात. बरोबर आहे. एक चूक अनेक काय असतात? एक चूक अनेक काय असतात? चुका. काय असतात? चुका. बरोबर आहे. म्हणतात ना आपल्याला, अरे किती चुका करतोस, 10 वेळा सांगितलं तुला, म्हणतात ना, तसाच आहे. चुका. बेट बेटी. बरोबर आहे. वेल वेली. बरोबर आहे. उत्तर काय असेल याचं? 3. 18चं उत्तर असेल 3. 19. ज प व क मा न या अक्षरापासून कोणतं बसते बघा. याच्यापासून शब्द कोणतं बसते? वजन मापक. माझ्याकडून हा शब्द तयार झालेला आहे. जर समजा यापेक्षा वेगळा कोणाचा शब्द होत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता, बरं का. कमेंट मध्ये मला जर याच्यामध्ये कुठलं जर तुम्हाला काही बाय मिस्टेक वाटत असेल
तर मला कमेंटमध्ये सांगा, मी दुरुस्ती करतो त्यामध्ये. ओके, चला. वजन मापक हा माझ्याकडून शब्द तयार झालाय. मग याच्यामध्ये काय म्हणले रे, या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार, कोणता शब्द भार, या अर्थाचा शब्द तयार होईल. भार म्हणजे काय, वजन. वजन म्हणजे काय, भार. बरोबर आहे, वजन म्हणजेच भार, लक्षात घ्या. मग कोणता शब्द होईल, पहिला, दुसरा आणि तिसरा, हे 3 शब्द घेतल्यानंतर होईल पहिला, दुसरा, तिसरा. पर्याय क्रमांक 2. बरोबर उत्तर 19चं 2. 20वा प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. 20वा, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती बडाया मारते. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती, उदारीचे पोते सव्वा हात रीते नाही. वासरात लंगडी गाय शहाणी. जवळ मन आहे पण ती तेवढी बरोबर येणार नाही. उचळ पाण्याला खळखळाट पार. उत्तर हे बरोबर येऊ शकतं, कारण का, उचळ पाण्याला खळखळाट पार म्हणजे आपला जो झरा असतो ना, पाणी थोडंच असतं पण खळखळ खूप वाजतो. बरोबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ त्याचा काय असतो, अल्पबुद्धी, कमी बुद्धी असली की व्यक्ती ते खूप बडाया मारतो. पाणी थोडंच असतं झऱ्यामध्ये पण जरा खळखळ खळखळ जास्त वाजत असतो. तसा समुद्र वाजतो का, नाही वाजणार. समुद्रात खूप सारं पाणी असतं पण तो शांत असतो. बरोबर आहे, फक्त लाटा येत असतात त्याच्या, पण तो वाजत नाही एवढा. तसं काम आहे. उतळ पाण्याला खळखळाट पार, हे उत्तर याचं बरोबर असेल. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. 20व्याचं 3. 21वा प्रश्न बघा. 21वा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. अधोरेखित कोणता आहे, गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोट्याकडे परत येतात. तर शेतातून जाणारी किंवा गावातून जाणारी जी एक वाट असते त्याला काय म्हणलं जाते रे, त्याला म्हणलं जाते पायवाट. चालून चालून पायानं पडलेली वाट असते ती. आपण काही ती वाट तयार करत नाही, कुठली JCB आणून तयार करत नाही, ती माणसानं चालून चालून तयार झालेली वाट असते, म्हणून त्याला पायवाट असं म्हटलं जातं. चल पुढचं नेक्स्ट बघूया. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्य प्रचाराचा अर्थ. काय म्हणले रे, अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात. सर्वांचा. अपघातग्रस्त म्हणजे काय रे, एखादा आपला ऍक्सिडेंट होत असेल आणि ऍक्सिडेंट होता होता समजा ऍक्सिडेंट झाला, गाडी थोडीशी कानवडी झाली पण कुणालाच काहीच विजा झाली नाही. बरोबर आहे, गाडी थोडीशी वाकडी झाली पण काही विजा झाली नाही. अपघात होता होता अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात. सर्वांचा काय होतो, सर्वांचा चेहरा कासानुसा नाही, हा चुकीचा पर्याय. जीव भांड्यात पडतो. बरोबर आहे, जीव भांड्यात पडतो. सुखरूप वाटतं, अरे बापरे वाचलो काय की असं वाटतं आपल्याला, बरं का. म्हणून काय ते जीव भांड्यात पडणे. बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. 22चं उत्तर येतं 2. 23 पुढचा प्रश्न. 23वा प्रश्न आता उतार्यावरचा आहे. उतारा थोडासा वाचावा लागेल आपल्याला. पाहूया उतारा काय म्हणते. उतारा बघूया आपण आता, 1 मिनिट. उतार्यामध्ये काय ते बघा. एकदा रान गुरे चारताना मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. रानात गुरे चारताना मुरलीला, म्हणजे मुरली कोण असेल रे, मुरली जनावर चारणारा मुलगा असेल कोणतरी. बरोबर आहे. सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याने त्या पक्षाला मायेनं अलगत म्हणजे कशी रे, हळुवारपणे. अलगत म्हणजे हळुवारपणे, अलगत उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. खेडेगावामध्ये गोधडीच असतात, आपल्याकडे असतात ब्लँकेट. शहरामध्ये, खेडेगावात काय असतात, गोधडीच असतात. मऊ गोधडीवर ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. मुरलीच्या आईनं लावली. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. पाणीत काय केलं, चोचीत थोडस टाकलं, वाचावा जीव वाचावा म्हणून. बरोबर आहे. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. तो खाईल काय की, गहू आणि तांदूळ थोडस प्लेटमध्ये त्या टोपलीमध्ये ठेवले त्यांनी. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. म्हणजे तो पक्षी त्या दिवशी तर जगला, दुसऱ्या दिवशी थोडा तरतरी झाला, त्याला थोडस शुद्धी आली, त्याला वाटायला लागलं छान. बरोबर आहे. हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. कसली डाळ रे, भिजवलेली डाळ. त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. चला उतारा समजला असेल. आता उतारा बघूयात आपण. या उतारावरचे प्रश्न. उतार्यानुसार पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे. अयोग्य म्हणजे काय, चुकीचे आहे. आईने पक्षाला पाणी पाजले नाही. आईने पक्षाला पाणी पाजलं नाही. तो मरत होता, मरण्याच्या स्थितीमध्ये होता, त्याला फक्त चोच उघडून थोडस पाणी टाकलं त्याच्या चोचीमध्ये.
पाजलं नाही, पाणी पाजलं म्हणजे खूप सारं पाणी त्याला पोटभर पाजवलं म्हणजे पाजणं असा अर्थ होतो. म्हणून उत्तराचं एक असेल. पुढचं बघा, मुरली हा एक गुराखी होता. बरोबर आहे, मुरली गुराखी असेल कारण की तो एकदा रानात गुरे चारताना, म्हणजे एक वेळेस असा प्रसंग घडलाय, पण गुरे चारतोय म्हणजे याचा अर्थ गुराखीच असणार आहे. त्या बरोबर आहे. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. थोडस वाक्य ह्याला ही वाचते का, वाटते का? एक मिनिट थांबा. तर इथं थोडस मला वाटतंय हे बरोबर असण्यापेक्षा ही थोडं त्याच्यापेक्षा जास्त चुकीचं वाटते. त्यामुळे उत्तर याचं आपल्याला दुसरं घ्यावं लागेल बेटा. बघूया आता आपण उत्तर याचं काय ते, नीट लक्ष द्या. आईने पक्षाला पाणी पाजले, ठीक आहे, थोडं तरी पाणी टाकले म्हणून पाजला असा जरी अर्थ घेतला. मुरली हा एक गुराखी आहे, हा पण बरोबर आहे. भिजवलेली डाळ खाल्ल्याने तो पक्षी तरतरीत झाला. इथं काय म्हणले बघा का, खाऊन पिऊन तो दुसऱ्या दिवशी तरतरीत झाला आणि हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ दिली. तरतरीत झाल्यानंतर डाळ दिलेली आहे, नाही तो तरतरीत. म्हणजे उत्तर विधान अयोग्य हे जास्त अयोग्य हे दिसते. बरोबर आहे, हे अयोग्य आहे. उत्तर पाठीमागं आपण एक सांगितलं होतं पण एक नाही उत्तर, बरं का. उत्तर अयोग्य कोणतं आहे, उत्तर कोणतं अयोग्य आहे, हे आहे, म्हणून आपलं हे उत्तर अयोग्य असेल. 23वाचं उत्तर 3 असेल, लक्षात घ्या. चला 24वाचं बघा नेक्स्ट. पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? कोणते विशेषण आले नाही पक्षासाठी? चिमुकला. चिमुकला हे कुठं दिसते का त्याच्यामध्ये बघा बर. चिमुकला, सुंदर पक्षी गोधडीवर मोरलीला नाही, नाही, नाही. चिमुकला हे विशेषण नाही, बरोबर आहे त्याचं उत्तर. चिमुकला हे उत्तर आहे याचं. चिमुकला तरतरी झालेला आहे, सुंदर पक्षी होता, निळा होता, हे शब्द आहे त्याच्यात, चिमुकला नाही त्याच्यामध्ये. चला नेक्स्ट पुढचा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उत्तरात आलेला आहे? अलगत, हळुवारपणे. कोणता आहे का अलगत? इथे लिहिलेला आहे बघा, मी लिहून ठेवलो इथे. बरोबर आहे, अलगत, हळू. अलगत म्हणजे कसा? हळू. बरोबर आहे, उत्तर येते याचं 4, हळू. चला नेक्स्ट पुढचा. तर आता संपलेला आहे आपला मराठीचा भाग संपलेला आहे. तर लक्ष द्या बाळांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. का तर आपल्याला पुन्हा पुन्हा असे व्हिडिओ आपल्याकडून येत जातील. ओके, चला आपण आता थोडस गणितावर फोकस करूया. गणिताचे प्रश्न बघूया काय आहेत. गणिताचे प्रश्न थोडं सोडवू पण घेऊया आपण, त्याच्यामध्ये उत्तर काय येतं बघा. काही प्रश्न आपण तुम्हाला स्पष्टीकरणासहित सगळे उत्तर दिले जातील. आईने अर्धा लिटर आवळा सरबत, किती रे? आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या. अर्धा लिटर म्हणजे किती घ्यावं लागेल? अर्धा लिटर म्हणजे किती असेल बघा. अर्धा लिटर, अर्धा लिटर म्हटलंय ते ना. अर्धा लिटर म्हणजे 0.5, बरोबर आहे, 0.5 लिटर. अर्धा लिटर आवळा सरबत आईने एका बाटली त्याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर किती बाटल्या भरल्या आईने? ह्याच्या 4 बाटल्या भरल्या. 4 बाटल्या भरल्या तर किती होईल रे? 5 चूक 20 आणि ह्या शून्याला 0 पॉइंट, बरोबर आहे, 20 लिटर होईल. ती किती होईल? हे पॉइंट इथे लागल्यामुळे 20 लिटर होईल. 20 लिटर सरबत झालं. 20 लिटर नाही ना? नाही नाही, एक मिनिट. इथं आपलं हे होते अर्धा. इथं बघा, अर्धा लिटरच्या 4 म्हणल्यानंतर अर्धा आणि अर्धा 1 लिटर, 1 लिटर आणि दुसरा 1 लिटर 2 लिटर असं होईल इथं. तर 2 लिटर होईल इथं. हे असं येते इथं बघा, 0.5 गुणिले 4 असं जर केलं तर उत्तर काय येते याचं? 4 पंचे 20 हे उत्तर येते याचं. 1 पॉइंट आहे म्हणून इकडून 1 पॉइंट दिला, 2 लिटर, बरोबर आहे, 2 लिटर हे उत्तर येते इथं. बरोबर आहे, 2 लिटर. हे 2 लिटर झालं. 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले म्हणा अजून. पाव लिटर म्हणजे किती असेल रे? 0.25. काय असेल? 0.25 हे काय झाले? सरबत शिल्लक राहिलेलं आहे अजून. 0.25 सरबत हे 2 लिटर झालं आणि पाव लिटर पुन्हा अजून ह्याच्यामध्ये किती असेल? प्लस पाव लिटर. पाव लिटर म्हणजे किती असेल रे? पाव लिटर म्हणजे 250
मिली, 250 मिली असेल ते. तर आईने किती लिटर सरबत बनविले असेल? 2 लिटर आणि पाव लिटर. किती होते रे हे 2 लिटर आणि पाव लिटर, 2.25 लिटर. उत्तर काय येते याचं? 2.25 लिटर. 2.25 लिटर होतं. 2 लिटर आणि हे 2.25 लिटर. उत्तर येते याचं 3. आईने सरबत किती बनले होते? 2.25 लिटर. हे उत्तर येते बरोबर याचं. चला बघा पुढचा नेक्स्ट. एक आकृती आहे. खालील आकृती बंधात पुढे येणारी चित्रे कोणती? बघा काय केलेलं आहे. थोडस निरखून बघा. ही जी आकृती आहे हीच आकृती इकडे उलट दिलेली आहे. ह्याच्या आरशातली प्रतिमा दिलेली सारखी, आणि याच्यावर 2 असे केस दिलेले आहेत. इकडे पण 2, इथं 3 केस दिलेले आहेत. तर या दोघांचा काहीतरी संबंध दिसतोय, सारखे दिसतात. या दोघांचा संबंध आहे बघा. हे डोक्यावर हे उलट दिलेलं आहे असं. आता या दोघांचा संबंध दिलेला आहे म्हणजे काय दिले रे बघा. इथं वर 2 केस, इथं 2 केस, इथं 3 केस, इथं 3 केस. याच्या उलट हे, याच्या उलट हे असं दिलेलं आहे. आता याच्या उलट इथं हे दिलेलं आहे, 2 केस दिले. आता कितीच असणार आहे मग? 3 केस वर असणार आहे. 3 केस असणार आहे. मग कोणते 3 केस असणार आहे? हा एक आहे, हा एक आहे. हा तर नाही, बरोबर आहे. हा 2 केसाचा आहे. हे पण उत्तर येणार नाही. पण याच्यात बघा काय दिसते तुम्हाला. आता ह्याच्यात पण 3 केस, हे तिघा 3 केस दिसतात. पण निरखून पहा, ह्याच्यात 3 केस आहेत पण याला कानच नाहीत बघा. याला कान आहेत का? कान नाहीत, म्हणून याला उत्तर हे येणार नाही. आणि याचं हे बघा, आता हे उलट तोंड नाहीत, हे सगळे उलट आहेत. उलट आहेत. ह्याच्या उलट आहे, ह्याच्या उलट आहे, ह्याच्या उलट आहे. हे उलट आहे का? नाही, म्हणून हे उत्तर येणार नाही. राहिला पर्याय हे 1 नंबरचं उत्तर असेल मग तुमचं. याच्या उलट पण आहे हे, याच्या उलट पण आहे, आणि याला 3 केस पण आहेत. 2 केसाचे 2 केसाचे 2 चेहरे, पुन्हा 3 केसाचे 2 चेहरे उलट असलेले, पुन्हा 2 केसाचे 2 चेहरे, पुन्हा 3 केसाचे 2 चेहरे असं असणार आहे. पुढचा बघूया आपण. याचं उत्तर असेल 127. उत्तर 1. 28वा प्रश्न. 1 ते 100 संख्यामध्ये सर्वात मोठी मूळ संख्या, सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 96. ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. बरोबर आहे. कितीने मोठी आहे रे? याची वजाबाकी करावी लागेल. 97 मधून 2 गेले 95. 95 ने मोठी आहे. कितीने मोठी आहे? 95 ने मोठी असेल. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. 28चं उत्तर असेल 4. पुढचं बघा. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या व उरलेल्या द्राक्षाच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्याने 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. किती किलो काढले? तर 5 किलो. 5 किलो. ओके. त्याने अर्धा किलो द्राक्षाच्या 3 पेट्या भरल्यात. अर्धा किलो म्हणजे किती? 500 ग्राम. एकूण होते 5 किलो. आता काय केल्यात रे? 500 ग्राम. 500 ग्राम. 500 ग्रामच्या किती पेट्या भरल्या? आता 3 पेट्या भरल्या. आता 3 पेट्या किती होतील रे मग? 500 ग्रामच्या 3 पेट्या म्हणल्यावर 1.5 किलो होतील. बरोबर आहे. 500 ग्रामच्या 3 पेट्या म्हणजे 1.5 किलो. 1.5 किलो झाले आहे. 1.5 किलो झाले. पाव किलो द्राक्षाच्या 2 पेट्या. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. याच्या 2 पेट्या आहेत म्हणजे हे किती होतील? 50च्या हे होतील अर्धा किलो. म्हणजे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. इथं डायरेक्टली तुम्ही अर्धा किलो, अर्धा किलो, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. 500 ग्रॅम व उरलेल्या द्राक्षाच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. आता एकूण किती झाले? हे 1.5 किलो आणि अर्धा किलो किती झाले रे? हे दोन्ही मिळून झाले 1.5 किलो आणि अर्धा किलो 2 किलो झाले. 2 किलो. मग एकूण द्राक्ष किती काढले होते? 5 किलो. 5 किलो मधले जर 2 किलो गेले तर राहिले किती? 3 किलो. 3 किलो राहिले. तर पुढे काय म्हटले त्याने? तर उरलेल्या द्राक्षाच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. 1 किलोच्या किती पेट्या होत्या रे? मग 3 पेट्या होतील. कारण का 3 किलो द्राक्ष उरलेले. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल आपलं. पर्याय क्रमांक 2 दिसतंय का? हे उत्तर असेल आपलं. चला नेक्स्ट पुढचं बघूया. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेत 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली.
बघा इथं थोडंसं कन्फ्युजन काय आहे बघा. स्वराने गणित प्रवीण परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. म्हणजे तिनं 2 पुस्तकं 175 ला नाही घेतलेली आहे. त्या शब्दामुळे बघा काय म्हणजे शब्द प्रत्येकी या शब्दाचा अर्थ काय, प्रत्येक पुस्तक 175 ला, आणि असे 2 पुस्तके घेतलेली आहे तिने. म्हणून इथं काय असेल बघा, काय करता येईल आता इथं बघा स्वराचं आपल्याला 175 गुणिले 2 करावं लागेल. म्हणजे आपल्याला तिनं एक पुस्तक 175 ला, प्रत्येकी 175 ला असे 2 पुस्तक घेतलेले आहेत. मग सांगा आता 5 दुनी 10 ला 0 हातचा आला 1, 7 दुनी 14 आणि 15 ला 5 हातचा आला 1, बेद 1 बे, आणि इथं 1 आला 3. 350 रुपये स्वराचे खर्च झाले. आता बरोबर आहे. दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली. किती रुपयाची नोट दिली? 500ची नोट दिली तिनं. तिचे किती झाला खर्च? 350. किती उरलेले मग? किती उरलेले ह्याच्यातून 0, 10 मधून 5 गेले 5, इथं 4 मधून 3 गेलं 1, 150 रुपये उरले तिच्याकडे. 150 रुपये उरले. तर दुकानदाराने तिला 50 रुपयाच्या काही नोटा परत दिल्या. 50च्या किती नोटा असतील रे 150 मध्ये? आता 50च्या किती नोटा असतील रे? 3 नोटा असतील. म्हणून इथे 150 भागिले जर आपण 50 ने याला केलो, हे 0 0 कटतं. 50 जर याला भागलं तर 5 1 5, 5 3 15. उत्तर येतं तुमच्या 3 नोटा. 50च्या किती नोटा असतील मग? 3 नोटा असतील याच्यामध्ये. 50च्या किती नोटा? 3. उत्तर याचं 1 असेल. 30व्याचं उत्तर 1 असेल. 30व्या प्रश्नाचं उत्तर. 31वा प्रश्न बघा. दंडगोलाच्या कडांची संख्या, कोपऱ्यांची संख्या. दंडगोलाच्या कडांची संख्या. दंडगोलाच्या कडा किती असतात? तर बाळांनो, दंडगोलाला कडा असतात 2. बरोबर आहे. दंडगोल म्हणजे कसा असतो रे? असा असतो. म्हणजे या एक कडा आणि ही एक कडा, 1 आणि ही एक, 2 झाल्या. 2 कडा असतात. पण दंडगोलाला कोपऱ्या नसतात. कोपरे किती असतात? 0 असतात. कडा किती असतात? कडा 2 असतात. आणि कोपरे किती असतात? कोपरे असतात 0. मग काय म्हणले? दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा किती असते? 2 ने जास्त असते. 2 ने जास्त. का? तर हे 0 आहेत ना, म्हणून हे 2 ने जास्तच असणार आहे. चला पुढचा नेक्स्ट बघा. खालील आकृतीबंध पूर्ण करा. काय पॅटर्न दिसतोय दोघांमध्ये बघा. एक त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला टिंब दिलेला आहे. तर तिथंच काय केलं, इथं चौकोनात खालच्या बाजूला स्टार आहे. हे दोघं दिलेत. पुन्हा इथं 2 त्रिकोण दिलेत, खालच्या बाजूला 2 टिंब दिलेत. पुन्हा नंतर इथं 2 चौकोन दिलेले, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला 2 स्टार दिले. म्हणजे बघा, टिंब जर खाली आला तर हा स्टार वर जाणार आहे चौकोनात, आणि जर टिंब वर आला तर चौकोनातले स्टार खाली येणार आहेत. असे पण समान आहे. चौकोन जेवढे तेवढे त्रिकोण दिलेत. इथं 2 त्रिकोण तर 2च चौकोन आहेत. तसंच चौकोन आहे, असंच असणार आहे. आता इथं 3 त्रिकोण 3 चौकोन आहेत. टिंब वर गेले तर स्टार कुठं आलेत? खाली आलेत. बरोबर आहे. स्टार खाली आहेत. आता काय होणार आहे रे? बघा, इथं टिंब वर स्टार खाली, टिंब खाली स्टार वर, टिंब वरी स्टार खाली. मग आता काय असणार आहे रे? आता काय असणार आहे बघा. आता तर आता टिंब कुठं असणार आहे? तर ह्याच्यात वर होते, इथं खाली, इथं वर. आता कुठं असणार आहे? त्रिकोणात खाली. त्रिकोणात खाली टिंब असणार आहेत आणि या चौकोनामध्ये स्टार वरी असणार आहेत. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. आणि स्टार किती असणार आहेत? आता या अगोदर इथं 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण, आता 4 त्रिकोण असणार आहेत. 1 2 3 4 हेच असणार आहे. हे उलट त्रिकोण आहेत. उत्तर बरोबर आहे. हे उलट त्रिकोण दिलेले आहे. तिथं कुठलाच त्रिकोण उलट दिलेला नाही. उत्तर हे असेल. पुढचा 35वा प्रश्न. स्वातंत्र्य दिनाला, आता इथं बघा, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्याच महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? स्वातंत्र्य दिन कधी असतो सांगा? स्वातंत्र्य दिन कधी असतो रे? स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य मिळालेला आपला दिवस कधी असतो रे? 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाला कोणता वार दिलाय त्यांनी? स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार. कोणता वार आहे? शुक्रवार आहे स्वातंत्र्य दिनाला. तर त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? लक्षात घ्या, एक क्लुप्ती सांगतोय, नीट लक्ष द्या. 1 8 15 22 29. एक लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट हा ऑगस्ट असा महिना आहे असं समजा. 1 तारखेला जो वार असतो तोच 8 तारखेला असतो, तोच 15 तारखेला असतो, तोच 22 ला असतो, तोच 29 ला असतो. आणि म्हणूनच काय आहे बघा, 15 तारखेला कोणता वार होता? शुक्रवार. तर तो 1 तारखेला पण असणार आहे, 8 ला पण असणार आहे, 22 ला पण असणार आहे, 29 ला पण असणार आहे. पण आता मला सांगा, ऑगस्ट महिना असतो कितीचा?
31 दिवसाचा असतो. 31 दिवसाचा. ऑगस्ट महिना 31 दिवसाचा असतो. तर मग इथं तारीख काय असेल रे? 29, 30 आणि 31 अशी तारीख असू शकते. म्हणजे 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार. 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार हा काय असणार आहे आपला? 5 वेळा येणार आहे. 5 वेळा कोणते वार येणार आहे? तर 1 तारखेचा. मग 1 तारखेला कोणता होता रे? शुक्रवार. हा असणार आहे शनिवार आणि हा असणार आहे रविवार. शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवसचे वार काय असणार आहे? तर इथं 31 तारखेपर्यंतचे वार असतात. त्यामुळे आपल्याला काय होणार आहे? हे उत्तर आपलं असेल ऑप्शन नंबर 4. शुक्रवार, शनिवार, रविवार. बरोबर आहे. बघा, चला पुढचं बघा. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न काय आहे? 34वा प्रश्न. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिली असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? उतरता क्रम लिहायचा आहे आपल्याला या संख्येचा. शेवटून दुसरी कोणती आहे रे? आता इथं 45,000, 45,000 हे दोन्ही पण दिसतात. उतरत्या क्रमाने मांडू आपण. 45,005 आहे, 45,050 आहे. मोठी कोणती? 45,000. 45,050 ही मोठी असेल. याच्यापेक्षा लहान कोण असेल? 45,005 असेल. याच्यापेक्षा आता ह्या दोघं तर कटले. या दोघांपैकी लहान कोणते? आता हे दोन संपल्या. या दोघांपैकी आता 40,000, इथं पण 40,000, 405, 504 ही असेल अगोदर. 40,504 आणि शेवटला असेल ही 40,405. मग काय म्हणले त्याने? उतरत्या क्रमाने लिहायचं. शेवटून दुसरी, शेवटून पहिली ही असेल, शेवटून दुसरी असेल. 40,504, 40,504 उत्तर ही असेल. ही उत्तर कुठं आहे? 40,504 उत्तर पर्याय क्रमांक 1. बरोबर आहे. चला नेक्स्ट पुढचा. कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर, 2.5 मीटर म्हणजे किती रे? 2.5 मीटर. 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी, शब्द आला बघा, प्रत्येकी, लक्षात ठेवा, प्रत्येकी 1.5 मीटर. 2 बहिणी आहेत, प्रत्येकाला 1.5 मीटर लागणार आहे. 2 बहिणीला किती लागेल रे? 1.5 आणि 1.5, 3 मीटर. 3 मीटर कापड लागेल. बरोबर आहे. 3 मीटर इथं असेल. 2 बहिणीला म्हणल्यावर तर 3 मीटर. 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील? सलमा आणि त्यांच्या 2 बहिणीसाठी एकूण किती झालं कापड? याची बेरीज करा, सांगा मला. 5, 3 आणि 2, 5. 5.5 मीटर. 5.5, 5.5 मीटर गेलं. 10 मधून 5.5 गेलं तर किती राहतं रे? 10.0 आणि असा करायचा 5.5. सांगा वजा बाकी. इथं 9, हाचा इथं आला. 10 मधून 5 गेले 5, पॉइंटला पॉइंट. 9 मधून 5 गेले 4. 4.5 मीटर कापड शिल्लक राहील. म्हणजेच काय? 4.5 म्हणजेच 4.5 मीटर. 4.5 मीटर कुठं आहे? 4.5 मीटर इथं. ह्याचं उत्तर कोण आहे? चुकले. 4.5 मीटर उत्तर ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं. बरोबर. पुढचा. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावायचा आपल्याला. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा. आता एक लक्षात द्यायचा नियम काय असतो? जर बघा, छेद सर्वांचे समान असतील, सर्वांचे छेद समान असतील, बरोबर आहे, सर्वांचे छेद जर समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. आणि ज्या अपूर्णांकाचे अंश समान असतील त्यावेळेस, ज्या अपूर्णांकाचे अंश समान असतील त्यावेळेस ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो व ज्याचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक लहान असतो. असं असतं त्याच्यामध्ये. आता इथे काय? छेद सर्वांचे समान आहेत. मग काय असणार आहे? छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहानच असणार आहे. मग आता काय म्हणलं त्यानं? उतरत्या क्रमाने मांडायचे. उतरत्या क्रमाने म्हणलं तर आता सर्वात अगोदर मोठा कोण असेल रे? 8/3, त्याच्यानंतर 7/3, त्याच्यानंतर 5/3, त्याच्यानंतर 4/3, त्याच्यानंतर 1/3. हे झाले उतरता क्रम. आता उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता? पहिला कोणता आहे? 8/3 आणि ही कोणता आहे? ही आहे 1/3. उत्तर काय असेल?
उत्तरच्या क्रमाने लावल्यास पहिला अपूर्णांक असेल 8/3 आणि शेवटचा अपूर्णांक असेल हा. बरोबर आहे. उत्तर त्या क्रमाने मांडून उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. 36चं उत्तर 4 असेल. 36चं उत्तर काय असेल? 4 हे असेल आपलं उत्तर. चला पुढचं. 1 ते 100 संख्यामध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे? 1 ते 100 मध्ये कोणता अंक? 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. 1 ते 100 मध्ये त्या संख्या लक्षात ठेवा. मग काय म्हणले? 1 ते 100 या संख्यामध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आहे? 1 अंक जास्त वेळा येणार आहे. 1 हा अंक जास्त वेळा येणार आहे. 21 वेळा येणार आहे. पण किती आलाय बघायचे आता. तो कितीने जास्त आलाय बघा. पर्याय बघू. 1 हा अंक 2 ने जास्त वेळा आला आहे. 1 हा अंक 2 ने जास्त वेळा आला आहे. नाही, 2 नाही, 1 नच येणार आहे. 2 20 वेळा येणार आहे म्हणल्यानंतर काय येणार आहे? 21 वेळा म्हणजे 1 न जास्त येणार आहे. 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आला आहे. बरोबर आहे. 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आलेला आहे. बरोबर आहे. 1 व 2 अंक समान वेळा आलेले आहेत. समान नाहीत. 2 हा अंक 1 ने जास्त वेळा आहे. 2 जास्त वेळा आलाच नाही. उत्तर असेल 1. सॉरी, ऑप्शन नंबर 2. चला पुढचं. खालील उदाहरणामध्ये स्टार आणि चौकटीच्या जागी अनुक्रमे कोणते अंक दिले? पर्यायातून निवडा. इथं दिले बघा. हे बरोबर आहे उत्तर. तर स्टारची किंमत आहे 8 आणि चौकोनाची किंमत 7. ही घ्या तुम्ही उत्तर. ही घेतल्यानंतर तुमचं याचं उत्तर बरोबर येईल सर्व. आपण जर या स्टारच्या जागी 8 ठेवलं आणि या चौकोनाच्या ठिकाणी जर आपण 7 ठेवलं तर उत्तर आपलं बरोबर येतं. आणि त्याच्यामुळे स्टार अनुक्रमे कोणते घ्यावे लागेल? 7 आणि 8. हे उत्तर 1 असेल याचं. पुढचं बघा. खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा. शिरोबिंदू म्हणजे काय रे? कोपऱ्यातले बिंदू असतात ते. शिरोबिंदू मोजून लिहायचे. कोपऱ्यातले बिंदू शिरोबिंदू कोणते आहेत बघा. जिथं जिथं रेष होईल तिथं शिरोबिंदू असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बिंदू असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 39चं 2 बरोबर आहे. पटांगणात संगीत कवायसाठी विद्यार्थी उभे केले आहेत. एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी आहेत. एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? 9. 9 ओळी आहेत. मग किती ओळी आहेत? 9 ओळी आहेत. प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतके विद्यार्थी आहेत. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 11. एवढी काय आहेत? विद्यार्थी आहेत. एवढे विद्यार्थी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी असतील? किती असतील रे? 9 ओळी आहेत. एका ओळीत 11 विद्यार्थी आहेत. 11 9 99. एकूण 99 असतील. एकूण विद्यार्थी किती असतील? 99. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 40चे 1. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात? सममिती म्हणजे काय? वर्तुळ आहे. सममिती म्हणजे काय? किती भागानं 2 समान भाग होऊ शकतात? 1 न झाला, 2 न झाला, 3 न झाला, 4 न झाला, 5 न होतो, 6 न होतो, 7 न होतो, किती पण होतो. म्हणून याला उत्तर येतं अनंत किंवा असंख्य. उत्तर असेल याचं 3. वर्तुळ कितीही रेषांनी सममित. सममित म्हणजे 2 भाग होणे. सममित म्हणजे काय? 2 भाग होणे. चला पुढचं. जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या. एका पेटीत किती भरले जोसेफने आंबे? 18. अशा किती पेट्या भरल्या रे? 12. सांगा 18 गुणिले 12 किती होतात? 18 दोन्ही 36 ला 6 ला 1 18 1 18 18 आणि 1 19 18 दोन्ही 36 हातचा आले 3 18 1 18 18 आणि 3 21 18 आणि 3 21 म्हणजे उत्तर 216 झाले. 216 18 2 36 ला 6 हातच्या आला 3 18 1 18 18 आणि 3 19 20 21 216 आंबे झाले. बरोबर आहे. 5 आंबे शिल्लक राहिले. एवढे भरून सुद्धा 5 शिल्लक राहतात. तर जोसेफकडे किती आंबे असतील ते सांगा मग. 216 आणि 5 221. बरोबर आहे. 221 आंबे असतील.
221 बरोबर आहे. 42 2. चला 43 बघूया. सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले. जेवढे मित्र तेवढेच पेन. तर पुढील पैकी एकूण किती? तर याच्यामध्ये उत्तर असतं बघा, इथं वर्ग संख्या लिहिलेलं आहे. इथं मी सांग वर्ग संख्या उत्तर असतं तुमचं. ह्याचं काय असतं? जेवढे मित्र, उदाहरणार्थ समजा 5 मित्र जर असतील, 5 मित्र, तर पेन पण किती असणार आहेत? 5च असणार आहे. मग 5 मित्र आणि 5 पेन म्हणलं तर 5 5 25 वर्ग येतो. तसंच इथं वर्ग संख्या कोणती असेल बघा, 7 मित्र असतील तर पेन किती असणार आहेत? 7च. मग 7 7 49 बरोबर आहे. म्हणून उत्तर याचं काय असेल? पर्याय क्रमांक 4. 7 मित्र 7 पेन. पण हे 27 किंवा 53 किंवा 38 हे येऊ शकत नाही त्याच्यामध्ये. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचं 95041 या अंकाची पुनरावृत्ती न करता, पुनरावृत्ती म्हणजे काय? डबल घ्यायची नाहीत आपल्याला, पुन्हा पुन्हा वापरायचे नाही, एकदाच वापरायचे. 5 अंकी लहानात लहान संख्या अमयने 10,459, सफाने 0101459 म्हणजेच 1459, तन्वीने 95,410 व आर्याने 95,400 कशा लिहिल्या आहेत? तर अचूक संख्या कोणती? अचूक संख्या आपल्याला हे काढायचे. काय बघा इथं दिलेलं आहे 10459 हे 0 उत्तर बरोबर येतं आपलं. कशामुळे असं आहे तरी? तर एक लक्षात घ्या, तुम्हाला काय सांगितलेलं आहे? 95041 यापासून एक संख्या बनवायची, बरोबर आहे. कशी बनवायची रे? लहानात लहान बनवायची. लहानात लहान संख्या बनवत असताना काय लक्षात ठेवावं लागतं? सर्वात लहान अंक कोणता आहे? आता तुम्ही म्हणसाल 0, तर बरोबर आहे 0च आहे बघा. पण मी जर 0 घेतलो तर त्या 0ला काही किंमत असते का रे? नाही. समजा मी जर तुम्हाला म्हणलो 0 रुपये दिले, तर काय दिलो? काहीच नाही, किंमत नाही. म्हणून ते 0 मला पहिल्यांदा घेता येत नाही. लहान संख्या बनवत असताना 0 मला पहिल्यांदा घ्यायचा नसतो, तर 0 मला दुसऱ्यांदा घ्यायचा असतो. लहान संख्या बनवत असताना 0 2 नंबरला घ्यायचा असतो. म्हणून 0पेक्षा थोडा मोठा कोण आहे? 1. मग आता 2 नंबरला घेणार 0. तर आता मग 1 पेक्षा मोठा 4, त्याच्यापेक्षा मोठा 5 आणि त्याच्यापेक्षा मोठा 9. ही सर्वात लहान संख्या बनली. 0चा वापर पण होतो इथं आणि 0 असल्यामुळे ही 5 अंकी संख्या मला गृहीत धरता येते. जर तुम्ही ही 0 इथं घेतला 1 4 5 9, तर ही संख्या 5 अंकी होत नाही. 5 अंकी नाही, ती 4 अंकी संख्या होती. आणि म्हणून उत्तर इथं चुकतं आपलं, बरं का? चला पुढचा बघूया प्रश्न. शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. त्यातील 12,000 रुपये एसटी महामंडळाला भरले, तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? किती विद्यार्थी आहेत रे? 37. किती केले तर? 455. 455 गुणिले 37. गुणाकार सांगा मला. 7 5 35 ला आली 5, हातचा आला 3, 7 5 35, 35 आणि 3 35, 36 37 38 ला आले 8, हातचे आले 3, 7 चौक 28, 28 आणि 3 28 29 30 31. चला 5 त्रिक 15 ला आले 5, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 16 ला 6, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 13, 5 8 आणि 5 14 ला 4, हातचा आला 1, 6 7 8 3 आणि 3 6 आणि 1, 16,845. बरोबर आहे का रे? 16,845 बरोबर आहे का? काय चुकलं? थोडस मिस्टेक झाली इथं. 8 आणि 5 14 नाहीत, 8 आणि 5 13 येतात. 8 आणि 5 13, तर 16,835 हे उत्तर आलेलं आहे. 16,835. 16,835 मधून 12,000 शिल्लक म्हणजे एसटी ला दिले आपण, बरोबर आहे. किती दिले? 12,000. 5 3 8, 6 मधून 2 गेले 4, 1 मधून 1 गेले 4,835. 4,835. 4,835 पर्याय क्रमांक 2. 45 उत्तर 2 असेल. ओके. चला
खालील आकृतिबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखा. आकृतिबंध थोडासाही दिसतोय, व्यवस्थित घेतो मी. बघा इथं आकृतिबंध काय, 100, 99, 97, 94, 90. तर पुढच्या 3 संख्या बघायच्यात आपल्याला. 3 संख्या बघायच्यात. काय रे याच्यामध्ये फरक? याच्यात फरक काय आहे? याच्यात 1चा फरक आहे, याच्यात 2चा आहे, याच्यात 3चा आहे, याच्यात 4चा आहे, इथं असेल 5चा, इथं 6चा आणि इथं 7चा. हा फरक असणार आहे, क्रमाने फरक असणार आहे. तर क्रमाने फरक लावा त्याचा. 90 मधून जर 5 गेले तर किती राहतात? 85. 85 मधून जर 6 गेले तर किती राहतात? 79. आणि 79च्या नंतर काय असतं? 7 गेले तर 79 मधून 7 गेले तर 72. ह्या 3 संख्या येतील आपल्या. या 3 संख्या आपल्या येतील. ओके, तर उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 3. पर्याय क्रमांक 3. 46 3 असेल. चला 47. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? 4/. इथं तर 7 7 छेद समान आहेत. हे छेद समान आहे. इथं पण छेद आहे, इथं समानच आहे. मग ह्याच्यामध्ये 3 बघा, आपण आता सांगितलं होतं छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. आणि म्हणून ह्या तिघापेक्षा तर हा अपूर्णांक मोठा आहे. मग राहिला भाग हा बघू आपण. 7/. 1 मिनिट. 4/7 गुणिले 4/3 या दोघाचा गुणाकार गुणिले नाही तर याच्यापेक्षा मोठा कोणता आहे? 4 त्रिक 12, 7 चोक 28. हा मोठा दिसतो. मोठा कोण आहे? हा 4/3 हा मोठा आहे. चला पुढचा बघा. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर 2 महिन्यात एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे? किती विद्यार्थ्यांनी? काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 14,456 19,656. 6 6 12 2 हात चाला 1 5 5 10 1 11 1 हात चाला 1 6 4 10 1 11 1 हात चाला 1 9 1 10 4 14 4 हात चाला 1 34,112. 34,112. पर्याय क्रमांक 3. 48 3. चला 49. शीतलने 5 10,000. 5 10,000. 10,000 म्हणजे 10,000. 10,000 ला किती शून्य असतात तरी 4. 5 10,000 बरोबर आहे. 1 एकक. 1 एकक म्हणजे एकच. 9 दशक म्हणजे 90. आणि 4 शतक. 4 शतक म्हणजे किती रे? 4 शतक म्हणजे 400. 400 ही संख्या अशी लिहिली. याची बेरीज किती येते बघा? 1 9 4 0 5. 50,491 अशी बेरीज येते. तर ही संख्या तिने कशी लिहिलेली आहे? 5,491 असं लिहायचं होतं तिला, पण तिने काय लिहिलेली आहे? 5,491 असं लिहिली आहे. काय लिहिले तिनं बघा? 50,491 होतं. इथं सांगतो 50,491 लिहायचं होतं तिला, पण तिने लिहिली काय रे? 5,491. तर काय करायची? वजाबाकी केलं तर ती संख्या आली. तर मूळ संख्या यातील फरक किती? याची वजाबाकी केलं की उत्तर येतं. 1 मधून 1 गेलं 0 0. 4 मधून 4 गेलं 0. 50 मधून 5 गेले 45. 45,000 यातला फरक असेल. 45,000. काय 45,000? 2. पर्याय क्रमांक 2. 49 2. खालील उदाहरणात या रिकाम्या चौकटीच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. काय असेल बघा? आता रिकाम्या चौकटीच्या ठिकाणी आपल्याला बघायचंय काय असेल. 8 ने जर समजा ह्या 53ला भाग दिला तर किती येतो? 8 संग 48. 6 भाग बसला. 8 संग 48 आलं. 5 उरलं. 5 न पुन्हा इथं भाग दिलाय. 8 न कितीला भाग दिलाय रे? 8 7 56. इथं 7 असेल. 8 7 56 असेल. इथं 7 असेल. इथं 7 असेल. इथं या रिकाम्या ठिकाणी 7 असेल. 7 हा अंक असेल. बरोबर आहे. आणि मग इथं 7 असेल तर इथं पण 7च असणार आहे. इथं पण 7च असणार आहे. बरोबर आहे. उत्तर असेल याचं 50 2. चला एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी
14 व 4 चाकी काही वाहने बनवली. 3 चाकी किती बनवले रे? 14. 3 चाकी 14 वाहनं बनवले म्हणजे 14 त्रिक 42. बरोबर आहे. 3 चाकी, एका वाहनाला 3 चाक आहे, 14 त्रिक 42 चाक झाले. काही चाकी व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची संख्या 146 आहे. किती आहे? 146. आता 42 तर चाक 3 चाकीचे झाले. बरोबर आहे. मग काय करणार मी आता? 146 चाक एकूण होते, त्याच्यात 4 चाकी पण ऍड होते. 4 चाकी मधून काय केले? 42 मायनस केले. 42 मायनस करा. 6 मधून 2 गेले 4, 4 मधून 4 गेले 0. 104. 104 चाक उरले. हे कितीचे असणार आहे? तरी 4 चाकीचे असणार आहेत. म्हणून याला 4 न भागा. 4 ने याला भागलं. 4 1 4, 4 2 8, 2 उरले. 4 सक 24. 26 गाड्या असतील दुसऱ्या 4 चाकी असतील त्या. किती गाड्या असतील त्याला? 26. उत्तर काय आहे? 26. ऑप्शन नंबर 4. तर एक क्रमांक 4 उत्तर असेल तुमचं. प्रश्न क्रमांक 51 उत्तर 4. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपयाला दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? 16 पोती झेंडूची होती त्यांची, 16 पोती. त्याच्यामधून किती रुपये त्याला मिळवले रे? 33,600. काय करावं लागेल? 33,600 ला 1 किलो फुलं कितीला येतं? 60 रुपयाला. 60 न भागा. 0 0 कटला. 6 1 6, 6 5 30, 3 उरले. 6 6 36, 0 ला 0. 560. बरोबर आहे. असल्यास एकूण किती किलो फुलं असतील त्याच्यात? 560 किलो फुलं असतील त्याच्याकडे. 560 किलो फुलं विकली असतील त्यांनी. 560. ओके. उत्तर असेल याचं 3. 52चं 3. चला आता संपत आलेला आहे. थोडासा पेपर राहिलेला आहे बघा. 53वा प्रश्न. कॉलेजच्या उपहारगृहात, उपहारगृह म्हणजे काय रे? कॅन्टीन, नाश्ता आपला जिथं मिळतो उपहारगृह त्याला म्हणतात. कॉलेजच्या उपहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिलेले आहेत. कोणकोणते आहेत? दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं द्या. ओके. पदार्थाची नावं. कोणकोणते पदार्थ खातात बघा ते. कोणकोणते पदार्थ आहेत? इडली, चटणी, कांदे पोहे, उपमा, मसाला डोसा. प्रमाण दिलेलं आहे इथं. प्रमाण आहे 1. हे चित्र दिलेत. एक स्माइल म्हणजे काय? 7 विद्यार्थिनी आहेत. विद्यार्थिनी खातात हे सगळं. मुलं खात नाहीत, विद्यार्थिनी. मुलींना टेस्टी आवडत असेल आहे की नाही? बघा. चला. इडली चटणी किती जण खातात? 1 2 3 4 5 6 7. हे 7 जण आहेत. पण एकाची किंमत किती आहे रे? एकाची किंमत 7 आहे. एकाची किंमत 7 आहे. म्हणजे हे म्हणजे 7 असतील. हे पण 7, हे पण 7, 7 7 7 7. किती झाले टोटल मिळून? 7 7 49 जण आहेत. किती जण आहेत? 49 विद्यार्थिनी आहेत. हे किती आहेत रे? 7 1 7 7 2 14 7 त्रिक 7 चोक 28 जण आहेत. 7 1 7 2 14 आणि हे 7 5 35 विद्यार्थिनी आहेत. 35 विद्यार्थिनी. चला यांची संख्या निघाली. कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनीची संख्या. कांदे पोहे कोण खाते? 28 जण खातात. आणि नंतर मसाला डोसा कोण खातोय? 35 जण खातात. यांची एकूण संख्या सांगा. 8 आणि 5 13 ला 3 हात 6 ला 1 5 3 आणि 2 5 आणि 1 6 63. मसाला डोसा आणि कांदे पोहे 63 विद्यार्थिनी खातात. पुढचा प्रश्न बघा. कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनीची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनीच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? अगोदर नीट लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणले? कांदे पोहे आणि उपमा खाणाऱ्या कोण कोण आहेत बघा. कांदे पोहे आणि उपमा खाणारे, उपमा आणि कांदे पोहे खाणारे कोण कोण आहेत? इथं आपण लिहिलो होतो 7 चोक 28 आणि हे उपमा खाणारे कोण आहेत? 14. 28 आणि 14 किती होतील? 8 आणि 4 12 ला 2 हात 6 ला 1 42 होतील. ही बरोबर आहे. कांदे पोहे आणि उपमा खाणारे 42 झाले. आता पुढे काय म्हणलेलं आहे? विद्यार्थी संख्या इडली आणि चटणी मसाला डोसा. इडली चटणी आणि मसाला डोसा. इडली चटणी कोण कोण खाते? आता हे 7 7 49 आणि
इडली चटणीवाली. आणि मसाला डोसा किती येतं 35. हे 35. हे काय करतात इडली चटणी आणि मसाला डोसा. 9 5 14 4 हात चाला 1 आणि 4 3 7 आणि 8 84 जण खातात. खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत बघा. काय म्हणते त्यानं, कांदे पोहे उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनीची संख्या ह्यांची संख्या यांच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. कितीने कमी आहे तर बघूया आपण कितीने कमी आहे. 84 मधून 42 गेले, 4 मधून 2 गेले 2, 8 मधून 4 गेले 4, 42 ने कमी आहे. कशी आहे 42 न कमी. उत्तर काय असेल 42 न कमी. कुठं आहे उत्तर 42 ने कमी. उत्तर एक उत्तर आहे तुमचं. ओके चला पुढचा. उपाहारगृहात विद्यार्थिनींनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? कोणता पदार्थ खाल्ला आहे सर्वात कमी? सर्वात कमी चिन्ह कोणाला कमी आहे? उपमा. उपमाला चिन्ह कमी म्हणजे उपमा कमी खाल्ला असेल. उपमा. 3. खालील अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांक ओळखा. समच्छेद खालील अपूर्णांकापैकी समच्छेद कुणाचे आहे? तरी समच्छेद म्हणजे काय? समान छेद. समच्छेद म्हणजे काय? समान छेद. कोणाचे आहेत समान छेद? मग सांगा. छेद समान कोणाचे आहेत? हे काहीतरी दिसालेत बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये. 6 4/5 6/5 बघा बरं आहेत काय? 4/5 आहे, 6/5 आहे. अजून कोणते आहेत का छेद समान? नाहीत. उत्तर काय असेल? उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पुढचा बघा. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान आहे. आयत असा असतो, चौरस असा असतो. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, आयताच्या फक्त समोरासमोरच्या बाजू समान असतात. पण यांचं क्षेत्रफळ समान असून किती आहे क्षेत्रफळ? दोघांचं पण क्षेत्रफळ किती आहे? 64 चौसेमी आहे. 64. जर आयताची लांबी 16 असेल, आयताची लांबी 16 असेल, आयताची लांबी किती दिली आहे तुम्हाला? जर आयताची 16. आता इथं बघा हे जर 64 असेल, 64 म्हणजे ही काय असणार आहे कुणाचं? तर चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे की बाजूचा वर्ग, म्हणजे इथं बाजूचा वर्ग असेल. हा पुन्हा संख्येचा वर्ग आहे 8चा. ही 8 असणार आहे इथे. त्या 8चा आणि ही पण 8 असणार आहे, ही पण 8 असेल, ही पण 8 असेल. त्या 8चा वर्ग 64 म्हणून चौरसाचा ही उत्तर काढता येते. आता इथं काय म्हणले? 16. आता 16चा आणि कुणाचा गुणाकार असणार आहे? 64. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64. मग इथं काय असेल? 4. हे असेल 4. तर आयताची रुंदी किती असेल? 4 सेमी असेल. आयताची रुंदी 4 सेमी असेल. ओके चला पुढचा. चला नेक्स्ट बघा. खालील आकृतीची परिमिती काढा. परिमिती काढणे म्हणजे काय रे? कडेकडेने फिरणे. परिमिती काढणं म्हणजे काय? कडेकडेने फिरणे, मध्ये जायचं नाही. लक्षात ठेवा. समजा जर मी इथून निघालो तर मी इथून असा फिरत जाणार, असा 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 फिरत जाणार आणि शेवटी इथंच येऊन थांबणार. मी मध्ये जाणार नाही परिमिती काढताना. आणि मग हेच आपल्याला लॉजिक आहे परिमिती काढायचं. बऱ्याच जणांच्या चुका इथंच होतात की बरेच जण काय करतात? मध्ये पण फिरून येतात. सवय असते घाण, कडनं जावं म्हणलं तर मध्ये जायची आणि त्याच्यामुळे उत्तर चुकतात तुमची. बघा काय म्हणले आता? परिमिती काढा. सांगा हे किती आहे? 4. हे किती आहे? 3. हे किती आहे? 4. हे किती आहे? 3. आणि हे किती आहे? 3. एवढ्याचीच बेरीज करणे म्हणजे परिमिती काढणे. मध्ये फिरायचं नाही. हे 5 हे 5 हे 3 काही आपल्या कामाचं नाही. परिमिती काढणे म्हणजे कडकडने फिरणे. ओके सांगा मग आता याची बेरीज किती येते? 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 14 आणि 3 काय चुकलं? 4 आणि 3 7, बरं 4 आणि 4 8, 8 आणि हे 3 1 3 3 7 3 3 9, 9 8 किती? 17. बरोबर आहे. 9 8 17. 17. तर उत्तर काय ते 17. इथं जर तुम्हाला सेमी दिला असेल तर इथं सेमी, मीटर दिला असेल तर मीटर, डेका डेसी काही दिला असेल तर पुढे एकक ठेवायचं. काहीच दिलं नाही म्हणजे 17 असणार आहे उत्तर याचं. चला पुढचं नेक्स्ट बघा. सूरजने 96 ला 6 ने भागण्याऐवजी 96 ला 6 ने भागण्याऐवजी 16 ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? चुकलाय भागाकार त्याचा.
त्याला काय केलंय बघा, त्याला सांगितलं होतं की बाबा 96 ही संख्या आहे, त्याला कशाला भाग तू 6 न भाग. पण त्याने काय केलेलं आहे, 96 ला काय केलेलं आहे 16 न भागलेलं आहे. म्हणजे उत्तर चुकलं ना त्याचं. कसं चुकलंय बघा मग आता. 6 1 6 किती उरले 3, 6 6 36, उत्तर 16 आले त्याचं उत्तर 16 आले. चुकलंय उत्तर पण 16 आले. आता बघा त्यानं काय म्हणले 96 न भागला असतं तर त्याचं उत्तर 16 आलं असतं. आता उत्तर त्याचं 16 न भागलाय त्यानं, तर 16 1 16, 16 सक्की 96, म्हणजे काय आले उत्तर 6 आले. म्हणजे अगोदर उत्तर जर त्यांना बरोबर केलं असतं त्यानं, 96 ला जर 6 नच भागलं असतं तर उत्तर 16 आलं असतं. पण त्यानं 16 न भागले त्याच्यामुळे उत्तर काय आले 6. तर त्याचा भागाकार कितीनं चुकलाय. अगोदर भागाकार काय नव्हता 16, काय आलाय मग आता 6. कितीनं चुकला याच्यातला फरक काढायचा. 16 वजा 6 कितीने 10 ने चुकलाय. 10 ने चुकला त्याचा भागाकार, 10 ने चुकलाय. उत्तर कुठं आहे, पर्याय क्रमांक 2, 10 ने चुकलाय त्याचा भागाकार. आसाम मध्ये 5719 हत्ती आहेत. किती आहेत आसाम मध्ये 5719. आणि आसाम पेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयमध्ये आहेत. मेघालयमध्ये किती येतं, मेघालयमध्ये किती येतं, एवढे तर आहेतच 5719, पण जास्त किती येतं 3965 जास्त आहे. या दोघांची बेरीज करावं लागेल म्हणजे मेघालयमध्ये किती आहेत कळते. 9 5 14 ला आले 4, हातचा आला 1, 6 7 8, 9 7 16 ला 6, हातचा आला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9, 9684 कुठं असणार आहेत मेघालयमध्ये असणार आहेत. तर मेघालयात किती आहेत ते 9684. कारण का मेघालयमध्ये आसाममध्ये जेवढे आहेत तेवढे तर आहेतच, पण जास्त 3965 आहेत इथं दिलेलं आहे. आणि म्हणून उत्तर असेल याचं मेघालयमध्ये 9684 असते. 60चं उत्तर 4. चला पुढचं नेक्स्ट 61. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेश म्हणजे काय रे, चेक. चेक म्हणतो ना, आपले आई वडील बघा कुठंतरी द्यायचं असले की चेक फाडून देतात. चेक दिला. धनादेशावरील ही रक्कम अक्षरात कशी लिहाल, कशी लिहाल अक्षरात. 64,389 कुठं आहे 64,379, ही तर नाही येणार. 64,398 नाही, 64,389 ही बरोबर आहे. 64,809 नाही उत्तर. उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 61 62. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा दोन पर्यायाचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756 रुपये होते, तर रेल्वेचे तिकीट 2,398 रुपये होते. विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते, वजाबाकी करा. 13,756 वजा 2,900, एक मिनिट, 2,398. हातचा इथे घेतला, 16 मधून 8 गेले 8, इथे राहिले 4. हातचा इथे घेतला 14, 9 मधून 14 गेले, किती राहतात रे 9 मधून 14 गेले 14 मधून 9 गेले तर राहतात 5. इथे राहिले 6 मधून 3 गेले 3, 3 मधून 2 गेले 1, इथे राहिलं 1. 11,358 कुठं आहे 11,358 तिकीट काय होतं, जास्त होतं विमानाचं तिकीट. एवढ्या रुपयाने काय होतं, जास्त होतं तिकीट, जास्त रुपये होते. एवढे विमानाला एवढे जास्त रुपये द्यावे लागले असते. बरोबर आहे. चला पुढचं काय म्हणते इथं बघा. हा प्रश्न थोडासा जरा संदिग्ध आहे. संदिग्ध म्हणजे याचं उत्तर नेमकं त्यांनी काय अपेक्षित आहे त्यांना बघूया आपण, काढून बघू आपण काय म्हणते ते. खालील आकृत्यामध्ये कोणत्या आकृत्यामध्ये रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. कोणत्या आकृतीमध्ये रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो. तर रंगवलेला भाग म्हणल्यानंतर सगळ्यातच रंगवला, पण याचं बघा 1 2 3 4 5 काय असते याच्यात, एकूण 5 भाग आहे त्याची. आणि एकूण 5 भाग केले तर रंगवले किती रे 1. हा झाला. आता इथं बघा मला एवढा अख्खा भाग नाही घेता येत. याचे जर समान भाग 3 केले असतील
तर याचे पण मला 3 समान भाग करावे लागतील. समान भाग 3 आहेत असं समजावं लागेल मला. बऱ्याच वेळा असंच असतं. तर याच्यात किती आहे रे? याचा छेद असेल 3 आणि किती रंगवले तरी 1 2 3 4 4 भाग रंगवलेत. मग असे घ्यावं लागेल मला. आणि इथं बघा किती आहेत? 1 2 3 4. याचे 4 भाग केलेत म्हणजे याचे पण मला 4च करावे लागतील. समान भाग 4 आहेत असं समजावं लागेल मला. आणि मग याचं उत्तर काय असेल बघा. 4 भाग आहेत म्हणून एकूण 4 लिहिणार खाली. किती रंगवलेत? 1 2 3 4 5 असेल. याच्यात बघा किती आहेत? 2 भाग आहेत. त्याचे पण मला 2 समान भाग करावे लागतील. आणि आता मग छेद समान आहेत म्हणल्यावर त्याच्यात 2 छेद घ्यावा लागेल. किती रंगवलेत? 1 2 3 3. तर काय याच्यामध्ये असं काय होईल बघा. खालील आकृत्यामध्ये कोणत्या आकृत्यामध्ये रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक म्हणजे काय? ज्याचा छेद मोठा आहे तो. कुणाचा छेद मोठा आहे? मग छेद अंशापेक्षा छेद कुणाचा मोठा आहे? अंशापेक्षा छेद इथं जास्त आहे. बघा इथं अंश मोठा आहे, इथं अंश मोठा आहे, इथं पण अंश मोठा आहे, इथं छेद मोठा आहे. आणि म्हणून उत्तर काय असेल? हा असेल. उत्तर असेल हा. मग उत्तर काय यायचं? अ कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. 63 1. 63 उत्तर असेल 1. 64. शाळेतील परसबागेला, परसबाग म्हणजे कुठं रे? शाळेच्या पाठीमागचं मैदान. परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे लागतात. शिवमला किती वेळ लागला रे? 15 मिनिटं. सीमाला पाव तास लागतो. पाव तास म्हणजे किती? पाव तास म्हणजे किती? लक्षात घ्या. समजा हा जर 60 मिनिटं असतील, 60 मिनिटं म्हणजे हे 60 मिनिटं आहे. त्याचा जर अर्धा भाग केलं तरी 30 मिनिटं. हे 30 मिनिटं. याचा अर्ध केलं तर हे होतात 15 मिनिटं. पाव तास म्हणजे किती? 15 मिनिटं. सीमाला पाव तास लागतो. पाव तास म्हणजे पण 15 मिनिटं. यालाच पाव तास म्हणतात. पाव तास. पुढं काय म्हणले? सोनालीला 900 सेकंद लागतात. सोनालीला किती लागाले? तर सोनाली आता 900 सेकंद म्हणजे किती मिनिट बघूया आपण. 900 सेकंद 900 सेकंद आहेत हे. मग मी याला काय करतो? 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. याने याला भागलं की मला किती मिनिट आहे ते कळतं. हे शून्य कटला. 9 न भागलं 9 1 सॉरी 6 1 6 3 उरले 6 5 30. हे पण 15 मिनिट होतात. सोनालीला पण 15 मिनिट लागतात. 15 मिनिट म्हणजेच 900 सेकंद आहेत. लक्षात ठेवा. सेकंदवर राहुलला अर्धा तास लागतो. राहुलला किती लागतो रे? अर्धा तास. इथं महत्वाचं आहे. राहुलला अर्धा तास लागतो. अर्धा तास. अर्धा तास म्हणजे किती मिनिट? 30 मिनिट. मग काय म्हणलेलं आहे? तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? कोणाला लागतो सर्वात जास्त वेळ? राहुलला लागतो. आता राहुलला 30 मिनिटं लागले. बाकीच्यांना सगळ्यांना 15 मिनिट लागतात. त्यांना पाव तास म्हणजे 15 मिनिट. 900 सेकंद म्हणजे 15 मिनिट होतात. म्हणून उत्तर काय असेल याचं? राहुलला जास्त वेळ लागतो. राहुलला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल याचं. 64 उत्तर काय होतं? 2. चला 65. दिलेल्या वर्तुळाला व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती? थोडस आकृती नीट बघा, कारण की आकृतीमध्ये जर बघितलं नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं. आकृती बऱ्याच जणांनी मुलांना कन्फ्युजन करणारी होती. आकृती बघा. इथे आकृतीमध्ये काय दाखवलंय बघा. व्यवस्थित बघा एकदा. याच्यात आकृतीत काय आहे? तर ही जी रेष आहे का, ही रेष तिरकस दिलेली आहे तुम्हाला. ही रेष तिरकस आहे आणि ही दोन्ही पण रेषा सरळ आहेत. ही दोन्ही पण रेषा कशा आहेत? सरळ आहेत. आणि म्हणून काय असेल? ही सरळ जी रेष असेल, हा सरळ रेष ही असेल व्यास. ही काय असेल? व्यास. ही पण सरळ रेष आहे. ही पण काय असेल? व्यास. पण ही जी तिरकस रेष आहे ही व्यास असेल का? तर नाही. ही व्यास नाही. ही काय असेल? ही फक्त त्रिज्या होऊ शकते. ती पण अर्धी अर्धी होऊ शकते. मग व्यास म्हणजे काय? वर्तुळाच्या एका कडेवरून दुसऱ्या कडेवर काढलेल्या सरळ रेषेला त्याला काय म्हणलं जाते? व्यास म्हणलं जाते. याला काय म्हणलं जाते? व्यास म्हणलं जाते. ही सरळ रेष जी काढली जाते याला व्यास म्हणलं जाते. ही जी सरळ रेष काढली जाते याला व्यास म्हटलं जाते. पण अशी काढून जर समजा अशी वाकडी काढली तर याला मला व्यास म्हणता येत नाही. याला काय म्हणावं लागते? याला त्रिज्या आणि याला पण त्रिज्याच म्हणावं लागते. आणि म्हणून मग काय असेल उत्तर याचं? व्यास किती आहे त्याच्यामध्ये? व्यास झाला हा 1 आणि हा 1 म्हणजे एकूण व्यास किती झाले? 2. हा 1 व्यास झाला. 1 व्यास किती झाले? 2. व्यास आहे 2. आता त्रिज्या किती आहे?
इथून बघा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या कडेवर जी काढलेली रेष असते त्याला काय म्हणलं जाते, त्रिज्या. मग किती त्रिज्या आहेत रेषा, 1 2 3 4 5 6. त्रिज्या किती आहेत रे, त्रिज्या आहेत 6. बरोबर आहे. बघा मग काय म्हणले, त्रिज्या 6 व्यास 2. चला आता बघूया आपण त्रिज्या किती होत्या, 6 व्यास 2 होते. म्हणजे इथं लक्षात घ्या, आता इथं सांगतो, त्रिज्या होत्या 6 व्यास होते 2. मग काय म्हणले, वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती. अगोदर कुणाची विचारले, व्यासाची. व्यास किती आहेत, 2. व्यास आहेत 2 आणि त्रिज्या किती आहेत, 6. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हे उत्तर असेल तुमचं. 65 उत्तर असेल 4. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा 66वा क्वेश्चन आहे पुढचा बघा. 66. खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही. विशाल कोन म्हणजे काय रे, विशाल कोन म्हणजे काय, विशाल कोन हा असतो काटकोन. हा असतो काटकोन. काटकोनापेक्षा जास्त मापाचा असेल तर याला म्हणायचं विशाल कोन. काटकोनापेक्षा जास्त मापाचा. काटकोनाचं माप किती असतं, काटकोनाचं माप असतं 90 अंश. मग 90 अंशापेक्षा जास्त मापाच्या कोणाला काय म्हणलं जाते, विशाल कोन म्हटलं जाते. मग कुठं आहे विशाल कोन नसलेला असा, काय म्हणले त्याने, विशाल कोन कशात नाहीये बघा. तर याच्यात विशाल कोन होतो, हा विशाल कोनच होतो याच्यात. याच्यात पण विशाल कोनच होतो, याच्यात पण विशाल कोन होतो. मग याच्यात होत नाही विशाल कोन. याच्यात कोणता असतो, लघु कोन असतो. काटकोनापेक्षा मोठ्याला विशाल कोन, काटकोनापेक्षा लहान्याला लघु कोन असं म्हटलं जातं. काटकोनापेक्षा जर लहान असेल ना एखादा असा, याला म्हणले जाते लघु कोन. बघा, विशाल कोन, काटकोन आणि लघु कोन, हे लक्षात घ्या. ह्याचं माप किती असते, 90 अंश पेक्षा जास्त, पेक्षा जास्त असते. 90 अंश पेक्षा जास्त आणि 180 अंश पेक्षा कमी असतं. कुणाचं, विशाल कोनाचं. काटकोन, काटकोन कितीचा असतो, 90 अंशाचा. आणि याचं, हा कोणता कोन आहे, लघु कोन. लघु कोनाचं माप 90 अंश पेक्षा कमी असतं. लक्षात आलं. चला पुढचा घेऊया. याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4. म्हणजे सॉरी, ऑप्शन नंबर 4 नाही, याचं म्हणजे ड हे उत्तर आहे. मग ड कुठं ठेवलंय हे बघावं लागेल आपण. ड कुठं ठेवलंय, ड हे ठेवलंय पर्याय क्रमांक 3 ला. म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 66चं उत्तर 3 असेल. 67वा प्रश्न. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घड्या घालून कोणती त्रिमितीय म्हणजे 3D, त्रिमितीय म्हणजे कशी, 3D 3 डायमेन्शन असलेली आकृती तयार होती. याच्यापासून जर आपण फोल्ड केलं तर कोणती आकृती, घन आकृती ठोकळा होतो, हा बनतो. हे नाही बनणार. हे इष्टिकाची ते, हे पृष्ठ सगळे समान आहे, चौरस आकृती म्हणून याच्यापासून हाच बनू शकतो, हा बनू शकत नाही. उत्तर असेल फक्त अ. कुठे दिसते, 2 नंबरला. म्हणून 67व्याचं उत्तर असेल 2. 67 2 68. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्ह म्हणजे काय रे, 12च्या नंतर, दुपारी 12च्या नंतर. सोमवारी मध्यान्ह 8 वाजताची होती. ती गाडी 5 तास उशिरा आली. म्हणजे 8 वाजता येणार होती संध्याकाळी, साधारणतः सायंकाळी किती वाजता येणार होती, मध्यान्ह म्हणजे दुपारी 12च्या नंतर. सायंकाळी 8 वाजता येणार होती गाडी. बघा इथे सांगतो, रात्री 8 वाजता येणार होती गाडी. पण सोमवारी
पण ती 8 वाजताची गाडी, ती गाडी 5 तास उशीर आली, लेट झाली, 5 तास उशीर आली. मग याच्यात 5 तास मिळवतो. 8 वाजता येणार होती पण आली का 8 वाजता? नाही यायला. 8 आणि 5 13 वाजता आली ती गाडी. किती वाजता आली? 13 वाजता. मग 13 म्हणजे किती वाजतात? 12च्या नंतर किती होतात? 13. म्हणजेच 24 ताशी घड्याळ असेल तर 13, 12 ताशी असेल तर 12च्या नंतर 1 वाजतो. मग 13लाच काय म्हणायचं असतं? 1. 12 मध्ये 1 मिळवला किती होते? 13. म्हणून उत्तर काय असेल त्याचं? 1 वाजता. 1 वाजता आलेली आहे. 1 वाजता. पण कधी आली 1 वाजता? मग रात्रीचे 12 वाजून गेले ना, म्हणजे सोमवार रात्री 12ला दुसरा दिवस उजाडत असतो. मंगळवारी आली ती, मंगळवारी. मग मंगळवारी काय आली? मध्यान्ह पूर्व, म्हणजे 12च्या अगोदर आली. बरोबर आहे. मंगळवारी 12च्या अगोदर, म्हणजे दुपारच्या 12च्या अगोदर आली ना. मंगळवारी दुपारच्या 12च्या अगोदर, मध्यान्ह पूर्व 1 वाजता असं उत्तर येईल त्याचं. 13 म्हणजेच किती वाजतात? 13 म्हणजेच किती? 1 वाजता. कधी असेल? मंगळवारी असेल. चला पुढचं. याचं उत्तर मेघाकडे 50, 100, 200, 500 च्या नोटांची संख्या समान आहे व त्यांची एकूण रक्कम 3400 आहे. तर तिच्याकडे एकूण किती नोट आहेत? काय करावं लागतं? या नोटांची बेरीज करायची. या बेरीज करून याला भागायचं. 3400 भागिले याची बेरीज करून किती ते सांगा? 500, 200, 700, 700 ने 800, 850 होतात. 850 ने याला भागायचं. खूप मोठा भागाकार वाटतो पण काही नाही. 0 0 कापून घ्यायचे अगोदर. समान शून्य असतील तर कापून घ्यायचे. आता या दोघाला भाग जातो. कशाने भाग जातो बघा? दोघाला 5 न भाग जातो. 5 न भागून छोटं रूप करू याचं आपण. 5 1 5, 3 उरले. 5 7 35, 17 आलं. 5 ने याला पण भागू. 5 6 30, किती उरले इथं? 4 उरले. 5 8 40, इथं 68, इथं 17. 17 ने याला भाग द्यायचा. आता 17 1 17, 17 चोक 68. म्हणजे उत्तर काय आलं? फक्त 4 नोटा असतील प्रत्येकाच्या. प्रत्येकाच्या काय नोटा असतील? 4 नोटा असतील. 50च्या 4, 100च्या 4, 200च्या 4 आणि 500च्या पण 4च नोटा असतील. उत्तर काय असेल याचं? 2. पर्याय क्रमांक 2. 69 2. पुढचं बघूया. 70. सानियाकडे 1 रीम कागद आहेत. 1 रीम किती असतो रे? 1 रीम बरोबर 480 कागद. त्यालाच म्हणलं जाते 20 दस्ते. 1 रीम म्हणजे किती दस्ते असते? तर 20 दस्ते असतात. 1 रीम म्हणजे किती दस्ते? 20 दस्ते असतात. लक्षात ठेवा. प्रत्येक फाईल मध्ये 1 दस्ता कागद ठेवायचे आहे. 1 दस्ता प्रत्येक फाईल मध्ये. तर सर्व कागद ठेवण्यासाठी किती फाईल लागतील? 20च. कारण की एका फाईल मध्ये 1 दस्ता ठेवायचे. 480 कागद असतात. 1 रीम म्हणजे 480 कागद. यालाच 1 रीमला 20 दस्ते सुद्धा म्हणता येतं. मग 20 दस्ते एका फाईल मध्ये 1 दस्ता, 20 फाईल मध्ये 20 दस्ते, म्हणजे 480 कागद संपून जातील. उत्तर काय असेल तुमचं? उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल. कारण का? किती फाईल लागतील तिला? 20 फाईल लागणार आहेत 20 दस्ते ठेवण्यासाठी. ओके. चला 71. एक इष्टिका चिती कापून तिचे 2 समान भाग मापाचे घन तयार केले. दोन्ही घनाच्या कडांची संख्या व इष्टिकेच्या कडांच्या संख्येबाबत खालील कोणते विधान सत्य? इष्टिका चिती कशी असते रे बेटा? इष्टिका चिती बघा अशी असते. या इष्टिका चित्ती बघा, लक्ष द्या. या इष्टिका चित्ती आपल्या विटेच्या आकाराची असते. इष्टिका चित्ती आहे ही. आणि हिचे कापून 2 समान भाग केले. तर म्हणजे हिला काय केलायचे? कापायचे. हिला इथून कापायचे, इथून कापायचे, हिला मधातून असं मधातून कापायचं. हिचे 2 ठोकळे तयार करायचे. तर मग कसे ठोकळे तयार करणार? असे ठोकळे 2 तयार करायचे मला कापून. अजून एक असाच तयार करायचा आहे. असे 2. हिला जर कापून मी असे 2 ठोकळे तयार केलो तर आता ह्यांचे कडा किती आहेत बघायचे. कडा म्हणजे काय असतात रे? कडा म्हणजे काय असतात? कुठले असतात कडा? तर बघा ह्या कडा असतात. ह्या कडा असतात. ह्या किती कडा आहेत रे याला? मग वरच्या 1 2 3 4, वरी 4, खाली 4 4 5 6 7 8 आणि एक 9 10 11 आणि एक 12.
याला किती आहेत इष्टिकाची तिला किती असतात 12 कडा असतात. किती कडा आहेत 12 कडा आहेत 12 कडा आहेत इष्टिकाची तिला. इष्टिकाची तिला किती कडा आहेत 12 कडा आहेत. ह्याला किती आहेत रे बघा बरं. ह्याला पण 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. याला पण 12च आहेत आणि याला पण 12च आहेत. याला पण 12 कडा आहेत. याला पण 12च कडा आहेत. बरोबर आहे. दोघाला पण 12 कडा आहेत. मग आता प्रश्नाचे उत्तर बघूया आपण पटकन. काय म्हणते ते. घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडापेक्षा 12 ने कमी आहे. घनांची संख्या कमी आहे का रे 12? नाही. 12 आणि 12 24 कडा झाल्या. त्या किती झाल्या त्या 24 झाल्या. तर ह्याच्याकडे 12च आहेत आता. बरोबर आहे. घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडापेक्षा 12 ने जास्त आहे. बरोबर आहे. घनांच्या कडांची संख्या घनांच्या कडा आता 24 आहेत. 12 आणि 12 किती येतात 24 कडा झाल्या. आणि ही किती येत आहे तर 12 ने जास्त घनांची संख्या आहे. घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडापेक्षा 12 ने जास्त आहे. 12 ने जास्त आहे. बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन. हा बघा काय म्हणलेलं आहे इथं. खालील आकृती बघा पुढे येणारे चित्र कोणते. काय केले बघा इथं 1 2 3 याची बेरीज काय रे 6. 6च्या नंतर पुढचा अंक कोणता घेतलाय रे 7. 7 8 9 यांची बेरीज किती ते 7 8 9 ची बेरीज येते 24. ही इथं दिलेली आहे. 24च्या नंतर इथं घेतलेला आहे 25. तेव्हा इथे घेतलाय 25. 25च्या नंतर 26 27 या तिघांची जर बेरीज केलो आपण त्यांची बेरीज केलं तर काय ते 78. आणि 78च्या नंतरची संख्या मला इथं पाहिजे 79. इथं पाहिजे 79 इथं त्रिकोण जर घेतला तर असा असेल 79 80 81. आणि मग या तिघांची बेरीज इथं सेंटर मध्ये असेल. काय असेल रे 79 80 81 याची बेरीज सांगा. 9 1 10 ला 0 आजचा आला 1 8 3 24 240 ह्याच्यात असेल. 240 आणि ते 79 80 81 कुठं आहे बघा. 79 80 81 79 80 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 79 80 81. ओके चला नेक्स्ट पुढचं. शेवटचे 2-3 प्रश्न बघा. खूप मस्त आहे इथं प्रश्न. आता इथं पुढचा 2026 ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बाल दिन कोणत्या वारी येतो. इथे एक क्लुप्ती आहे बघा. ही क्लुप्ती दिसते का बघा. लक्षात घ्या. ही क्लुप्ती महत्वाची आहे. लिहून देतो मी इथं. शिदी स्वादी लोटी बादी या क्लुप्तीनुसार याचं उत्तर निघत होतं. शिदी म्हणजे शिक्षक दिन. स्वादी म्हणजे स्वातंत्र्य दिन. लोटी म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी. आणि बादी म्हणजे बाल दिन म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूची जयंती. मग याच्यानुसार काय म्हणते बघा. शिक्षक दिन कधी असतो 5 सप्टेंबरला असतो. त्या दिवशी वार कोणता होता शनिवार. तर या क्लुप्तीचा अर्थ आहे बघा. या वारी हे जे दिवस आहेत शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि बालदिन या वारी एकच वार येतो. म्हणजे यांच्या तारखेला एकच वार येत असतो वर्षामध्ये सामान्य वर्षात. आणि म्हणूनच शिक्षक दिन जर शनिवारी येत असेल तर बाल दिन हो का शिक्षक दिन इथं आहे बाल दिन इथं आहे. दोघांचे वार सारखेच असतात. काढून बघितलं तरी चालेल कॅलेंडर. शिक्षक दिन जर शनिवारी येत असेल तर बाल दिन पण शनिवारीच येत असतो. म्हणून तर काय असेल याचं शनिवार. पर्याय क्रमांक 4. क्लुप्ती लक्षात ठेवा. शिदी स्वादी लोटी बादी. चला पुढचं बघूया आपण. नेक्स्ट 74वा क्वेश्चन. 3/4 हा पूर्णांक खालील कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल. बघा कोणता येतो ह्याच्यात. याचं जर केलं आपण उत्तर 3 गुणिले 1/4 जर उत्तर केलं तर यांचा गुणाकार असतो 3 1 3 4 ला 4 असं बरोबर येतं. याचं जर उत्तर केलं याचं तर काय येतं बघा 3 अधिक 1/4 असं जर केलं याचा छेद 1 करावा लागतो. आणि मग मला पुढचं घ्यावं लागतं. याचा छेद घेतला 1 आणि मग छेद समान नाही म्हणून ह्याला 4 घ्यावं लागेल. ह्याला पण 4 घ्यावं लागेल. 3 चोक 12. इथं झालं 4 आणि अधिक 1/4 याची बेरीज येते 13/4. म्हणजे हे उत्तर चुकीचं ठरू शकतं कारण का याची बेरीज 3/4 होत नाही.
बरोबर आहे, हे उत्तर चुकीचं ठरू शकतं. याची जर बेरीज केली आपण याची तर इथं 3च येते आणि ही 4ला 4 ही बरोबर आहे. हे जर केलं तरी तर हे ची म्हणजे गुणाकार असतं, या 3चा 1चा गुणाकार 3 आणि 4 हे पण बरोबर येतं. फक्त हे उत्तर बरोबर येऊ शकत नाही हे उत्तर, आणि म्हणून तर आपलं हे 2 नंबरचं उत्तर असेल आपलं, जेणेकरून की त्याचं उत्तर का असेल. बरोबर आहे, आणि म्हणून उत्तर काय असेल आपलं, हे उत्तर चुकीचं असणार आहे. अपूर्णांक खालील कोणत्या स्वरूपात लिहिला चुकीचा ठरेल, हा चुकीचा ठरेल. ओके, चला ऑप्शन 2 झाला. आता इथे पुढचा बघूया. शेवटचा क्वेश्चन आहे बाळांनो, बघा. खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीत अपूर्णांक दर्शवित नाही. किती आहेत रे हे भाग, ही किती भाग आहेत रे, 1 चपाती पूर्ण, 2 चपाती पूर्ण आणि अर्धी चपाती. 2 आणि अर्धी चपाती, अडीच चपाती म्हणायचं असते, अडीच भाग आहे तिथं, अडीच भाग. मग अडीच भागालाच काय काय म्हणता येते बघा. आता ह्याला मला अडीच पण म्हणता येते, अडीच म्हणता येते, बरोबर आहे. त्याच्यानंतर मला काय म्हणता येते, याला 2 पूर्ण आणि अर्धा, 2 चपात्या पूर्ण आणि अर्धा असं पण म्हणता येते मला, हे पण म्हणता येते. आणि याला लिहिताना 2.1/2 असं सुद्धा लिहिता येते. हे तिन्ही बरोबर आहेत, पण दीड लिहिता येते का मला, दीड लिहिता येत नाही. म्हणून उत्तर काय असेल याचं, 1 नंबरचं असेल. खालीलपैकी कोणता पर्याय आकृतीत अपूर्णांक दर्शवत नाही, तर हा जो पर्याय दीड, दीड कसा असेल रे, 1 चपाती पूर्ण असेल, 1 चपाती पूर्ण आणि त्याच्यानंतर अर्धी चपाती असेल, याला म्हणता येते मला दीड. याला काय म्हणता येते, दीड म्हणता येते, दीड. लक्षात आला असेल तुम्हाला सर्वांना, समजला असेल. ओके, तर सगळ्यांची इतकी वेळ माझी तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद. आणि असे व्हिडिओ तुम्हाला अजून पुन्हा मिळण्यासाठी, तसेच दुसरी पण उत्तरपत्रिका मी स्पष्टीकरणासहित देणार आहे इंग्रजी बुद्धिमत्तेची. त्या उत्तरपत्रिकेसाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा असे व्हिडिओ मिळत जातील. ओके, धन्यवाद. आणि अजून एक आहे मित्रांनो, तर या उत्तरपत्रिकेमध्ये समजा नजर चुकीने माझं जर कुठलं उत्तर एखादं चुकलं असेल तर कृपया करून मला कमेंटमध्ये सांगावं, मी दुरुस्त करून घेईन ते उत्तर. आणि आपल्याकडून कोणतं चुकीचं जाऊ नये अशी अपेक्षा आहे, त्यामुळे एखादी जर चुकीचं झालं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. ओके.